नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू चॅनल उबंतू. क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे. त्यामधले सगळे चॅप्टर्स आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण सुरुवात करतो मॅथमॅटिक्स पार्ट 2. ज्या पद्धतीने आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजे अल्जेब्रा असं कन्सिडर करतो, त्याच पद्धतीने पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री. सो थोडक्यात आपल्याला पार्ट 2 म्हणजेच काय जॉमेट्रीचा अभ्यास इथे करायचा आहे. तर यामध्ये पहिला चॅप्टर दिलेला आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर जॉमेट्रीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय काय बेसिक लागणार आहे किंवा काय काय कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे त्याचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर बघूया या चॅप्टरमध्ये आपण एक्झॅक्टली काय काय पॉईंट्स कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट अबाउट जॉमेट्री. सगळ्यात आधी आपण जॉमेट्रीबद्दल डिस्कशन करूया की जॉमेट्री म्हणजे काय असते, त्याची हिस्ट्री काय असते, एक क्विक डिस्कशन अबाउट जॉमेट्री. त्यानंतर ज्यावेळेस आपण जॉमेट्री बोलतो, जॉमेट्री म्हणजे काय, आपण कसला अभ्यास करतो, आपण पॉईंटचा अभ्यास करतो, लाईनचा अभ्यास करतो, प्लेनचा अभ्यास करतो. त्यानंतर 2 डायमेन्शनल फिगर्स असतात जसं स्क्वेअर, रेक्टँगल किंवा सर्कल. त्यानंतर 3 डायमेन्शनल फिगर्स स्पियर असतो, त्यानंतर क्यूब असतो. त्यानंतर 2 डायमेन्शनल फिगर आणि 3 डायमेन्शनल फिगर यांचा एरिया काय असतो, पेरिमीटर काय असतो, सरफेस एरिया, व्हॉल्यूम, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जॉमेट्रीमध्ये करतो. त्यामुळे बेसिक कॉन्सेप्ट ज्यावेळेस आपण डिस्कस करू त्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत विथ पॉईंट्स. ओके, तर पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत कॉर्डिनेट ऑफ पॉईंट्स. एखादा पॉईंट असेल त्याचा कॉर्डिनेट काय असतो. आता कॉर्डिनेट म्हणजे काय हे आपण एका चॅप्टरमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत. बट ॲज ऑफ नाव कॉर्डिनेटचा अर्थ तुम्ही असं लक्षात घ्या, कॉर्डिनेट ऑफ अ पॉईंट म्हणजे काय, एखाद्या पॉईंटचं लोकेशन किंवा त्याचा ॲड्रेस काय आहे. ओके, कॉर्डिनेट म्हणजे काय, लोकेशन और ॲड्रेस असं तुम्ही अर्थ समजून घेऊ शकता. सो एखादा पॉईंट असेल त्याचं लोकेशन किंवा ॲड्रेस काय असतो विथ रेफरन्स टू नंबर लाईन, ते आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर 2 पॉईंट्स असतील त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती असेल, त्याच्यामध्ये डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर बिटवीननेस हे एक नवीन टर्म आपण इथे बघणार आहोत. फाईन. नेक्स्ट इज लाईन. जसं पॉईंटचं डिस्कशन झालं त्यानंतर आपण लाईनवरती शिफ्ट होणार आहोत. त्या लाईनमध्ये लाईन सेगमेंट काय असतो, रे काय असतो, त्यानंतर 2 लाईन सेगमेंट असतील त्या कॉन्ग्रुएंट कधी असतील. कॉन्ग्रुएंट ही टर्मसुद्धा आपल्याला माहिती आहे. सेम इन शेप अँड सेम इन साईज अशा ज्या 2 स्ट्रक्चर असतात त्याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट. तर मग अशा कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट काय असतात, एखादी लाईन सेगमेंट असेल तिचा मिड पॉईंट काय असतो, तर मिड पॉईंटची प्रॉपर्टी काय असते. त्यानंतर लाईन सेगमेंटचं कंपॅरिझन म्हणजे 2 लाईन सेगमेंट दिले असतील त्यामध्ये कोणती लाईन सेगमेंट कोणापेक्षा मोठी आहे, लहान आहे, इक्वल आहे, हे सगळं आपण इथे बघणार आहोत. त्याच पद्धतीने परपेंडिक्युलॅरिटी अँड डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन, या सगळ्या गोष्टी आपण लाईनशी रिलेटेड इथे डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देन या टाईपमध्ये काही स्टेटमेंट्स असतात मॅथमॅटिक्समध्ये. जसं आपण मराठीमध्ये बोलतो ना, जर तर, जर असं होणार असेल तर असं होईल. तर जे जर तर म्हणजेच काय, इफ देन. तर ह्या कंडिशनल स्टेटमेंट काय असतं, त्याचं कॉन्व्हर्स काय असतो, ते सगळं आपण इथे बघणार आहोत. नेक्स्ट पॉस्ट्युलेट, थेरम, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रूफ. तर त्यानंतर आपण पॉस्ट्युलेट म्हणजे काय असतं हे शिकणार आहोत. थेरम्स काय असतात, त्यानंतर थेरम ज्यावेळेस आपण प्रूव्ह करतो त्यावेळेस त्याचे 2 प्रूफ असतात, एक असं डायरेक्ट प्रूफ, एक असतं इनडायरेक्ट प्रूफ. मग डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी समरीसोबत जेवढे प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट आहे त्यामधले सगळे क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया विथ फर्स्ट पॉईंट अबाउट जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे काय, जर आपण बाय डेफिनेशन बघितलं तर डेफिनेशन काय जॉमेट्रीची. जॉमेट्री इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इन विच वी स्टडी. जॉमेट्री हा मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण कसला अभ्यास करतो, आपण अभ्यास करतो साईज अँड शेप ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट, देन देअर रिलेटिव्ह पोझिशन, पॉईंट, लाईन, 2 डायमेन्शनल फिगर, 3 डायमेन्शनल फिगर, अँगल, त्यानंतर कॉर्डिनेट्स, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मॅथमॅटिक्सच्या ज्या ब्रांचमध्ये करतो त्याला आपण बोलतो जॉमेट्री. आता जॉमेट्री हा आहे एक ग्रीक वर्ड. यामध्ये आपण याला 2 वर्ड्समध्ये स्प्लिट करू शकतो. एक आहे जिओ आणि दुसरा आहे मेट्री किंवा मेट्रॉन. जिओचा अर्थ काय असतो, अर्थ किंवा याला आपण लँड पण बोलू शकतो. आणि हे मेट्रॉनपासून आलं आहे. मेट्रॉन म्हणजे काय, मेजरमेंट. सो अर्थच्या मेजरमेंट, अर्थ किंवा अर्थवर असणाऱ्या गोष्टींच्या मेजरमेंटसाठी हा सब्जेक्ट इव्हॉल्व झाला असं आपण म्हणू शकतो. जॉमेट्री सब्जेक्ट का इव्हॉल्व झालं, कारण तशी गरज निर्माण झाली की ज्या अर्थवरती ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मेजरमेंट करण्यासाठी जी गरज निर्माण झाली त्यामधून हा सब्जेक्ट इव्हॉल्व झाला असं आपण बोलू शकतो. आता जॉमेट्री हा खूप जुना विषय आहे, म्हणजे खूप वर्षानुवर्षापासून हा जो सब्जेक्ट आहे हळूहळू डेव्हलप होत गेलेला आहे. त्यासाठी टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इजिप्तचे जे पिरॅमिड आहे त्याचा एक फोटो दिलेला आहे. आता ज्यावेळेस इजिप्तचे पिरॅमिड आहे एवढे ह्यूज स्ट्रक्चर आहे आणि शिवाय हे जे स्ट्रक्चर आहे हे खूप प्रिसिजनली बांधलेले आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं त्याचा बेस स्क्वेअरच आहे, त्यानंतर त्याच्या ज्या साईड्स आहेत त्याला प्रॉपर स्लोप आहे, प्रॉपर अँगल आहे आणि त्या अशी डिझाईन आहे ना की ज्यामुळे हे जे स्ट्रक्चर हे स्टेबल आहे, त्याला स्टेबिलिटी मिळालेली आहे आणि एवढ्या वर्षानुवर्षापासून ते स्ट्रक्चर अगदी व्यवस्थित उभे आहे. म्हणजेच काय, त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस हे कन्स्ट्रक्शन झालं असेल
त्यावेळेस त्यांनी कसला तरी अभ्यास केलेलाच असणार आहे, कशाची तरी मदत त्यांनी घेतलेलीच असणार आहे. म्हणजेच काय, त्यावेळेस सुद्धा जॉमेट्री हा सब्जेक्ट अवेलेबल असणार आहे किंवा जॉमेट्री हा सब्जेक्ट त्यावेळेस असणार आहे. त्याच्याच आधारावरती एवढे मोठे मोठे कन्स्ट्रक्शन केलेले असणार आहे. आता हे इजिप्तमधल्या पिरॅमिडचे एक्झाम्पल झाले. या व्यतिरिक्त इव्हन आपल्या भारतामध्ये सुद्धा असे किती सारे स्ट्रक्चर्स आहे की जे स्ट्रक्चर्स आपण ज्यावेळेस बघतो तर आपण अगदी अमेज होते की अरे त्यांनी त्यावेळेस हे स्ट्रक्चर कसे बांधले असतील. जसं खजुराहोचं टेम्पल झालं, त्यानंतर कोणार्क मंदिर झालं, त्यानंतर कुतुब मिनार झालं, ताजमहल, असं खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्याचे स्ट्रक्चर्स आपण बघितले मग आपल्याला वाटतं की अरे त्यावेळेस त्यांनी हे कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे. याचाच अर्थ काय, त्यावेळेस सुद्धा जॉमेट्री हा सब्जेक्ट होता. त्यावेळेस सुद्धा ते काहीतरी कॅल्क्युलेशन करत होते आणि त्या कॅल्क्युलेशनच्या आधारावरतीच हे मोठे मोठे स्ट्रक्चर त्यांनी उभे केलेले आहे. आता हे झालं जॉमेट्रीबद्दल. इव्हन जॉमेट्रीमध्ये भारताचं सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. भारतामध्ये जेवढे मॅथमॅटिशियन होते ना त्यांचे खूप खूप मोठे मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन गुगलवरती एकदा वाचू शकता. अजून एक मॅथमॅटिशियन आहे, त्यांचं नाव होतं बौद्धायन. ओके, आता हे जे बौद्धायन आहे ना यांचा जन्म झाला पायथागोरस. तुम्हाला पायथागोरस थेरम माहिती आहे. पायथागोरस थेरम हे पायथागोरस नाव कुठून आलं. पायथागोरस हे एक मॅथमॅटिशियन आहे, त्यांनी हा थेरम इन्व्हेंट केला म्हणून त्याला आपण बोलतो पायथागोरस थेरम. बट या पायथागोरसच्या यांच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधी म्हणजे हजारो वर्ष आधी एक मॅथमॅटिशियन होऊन गेले भारतामध्ये, त्यांचं नाव होतं बौद्धायन. आता हे जे बौद्धायन आहे ना यांचा एक संस्कृतमध्ये त्यांनी काही संस्कृतमध्ये काही श्लोक्स वगैरे आहे काही ग्रंथांमध्ये. त्यामध्ये एक श्लोकमध्ये त्यांनी हा जो पायथागोरस थेरममध्ये त्यांनी जी स्टेटमेंट सांगितली आहे ना त्याच फॉर्ममध्ये त्यांनी एक स्टेटमेंट सांगितलेली आहे. पायथागोरस थेरममध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर असं आपण पायथागोरस थेरम बोलतो. तर त्या श्लोकमध्ये बौद्धायन यांच्या त्या श्लोकमध्ये संस्कृत श्लोकमध्ये त्यांनी रोप म्हणजे ज्या दोरखंड असतं ना त्याचा यूज करून त्यांनी एक फॉर्म्युला टाईपमध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर आपण रेक्टँगल कन्सिडर केला, ठीक आहे, रेक्टँगलचा जो डायगोनल असतो ना या म्हणजे असा जर रेक्टँगल असेल, ठीक आहे, रेक्टँगलचा हा जो डायगोनल आहे या डायगोनलने प्रोड्यूस केलेला एरिया इज इक्वल टू एरिया प्रोड्यूस बाय इट्स लेंथ अँड इट्स ब्रेथ. म्हणजेच काय, थोडक्यात हे काय झालं, दिस इज रेक्टँगल आहे म्हणजे हा अँगल 90 डिग्री झाला, हा झाला राईट अँगल ट्रायंगल. सो थोडक्यात पायथागोरस थेरमने जी स्टेटमेंट सांगितलेली आहे ना ती कित्येक वर्ष आधी थोड्या वेगळ्या फॉर्ममध्ये ह्या बौद्धायन या मॅथमॅटिशियनने सांगितलेली आहे. सो थोडक्यात काय, जॉमेट्री हा एक खूप जुना विषय आहे, जुना सब्जेक्ट आहे. हा जो सब्जेक्ट आहे हा डिफरंट नेशनमध्ये डिफरंट टाईम पिरियडमध्ये डेव्हलप होत गेला, इव्हॉल्व्ह होत गेलेला आहे आणि यामध्ये इंडियनचं सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर याबद्दल अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इझिली सगळी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्ही हिस्ट्री ऑफ जॉमेट्री टाकू शकता किंवा कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन मॅथमॅटिशियन्स इन जॉमेट्री असं टाकू शकता. बौद्धायनच्या नावाने सर्च करा किंवा मग एक बुक आहे सुलभ सूत्र, त्यात सुलभ सूत्र बुक असं टाका, त्यामध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन याबद्दल मिळणार आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं, हे झालं जॉमेट्रीबद्दलचे बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपण बघूया बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. आपण त्यामध्ये सगळ्यात आधी बघणार आहोत पॉईंट. पॉईंट म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण नंबरची डेफिनेशन कोणाला माहीत आहे का, नंबरला आपण कधीच डिफाईन करत नाही, नंबरची डेफिनेशन आपल्याला माहीत नाही. त्याच पद्धतीने पॉईंटची सुद्धा काही डेफिनेशन नाही आहे, ठीक आहे, पॉईंटची काहीच डेफिनेशन नाही. पॉईंट म्हणजे आपण असं लिहू शकतो की पॉईंट इज अ लोकेशन शोन बाय अ डॉट. पॉईंट म्हणजे काय, एक आपण असं डॉट दाखवतो आणि हे डॉट काय रिप्रेझेंट करतं, इट्स अ लोकेशन. म्हणजे पॉईंट इज अ लोकेशन शोन बाय अ डॉट. या पॉईंटला ना काही साईज असते, ना काही शेप असतो, ना काही लेंथ असते, ना काही वेट असते, त्यामुळे याची काही प्रॉपर डेफिनेशन नाही आहे. सो पॉईंटबद्दल आपण असं डिस्क्राईब करू शकतो, पॉईंट इज अ लोकेशन शोन बाय अ डॉट, त्याला आपण बोलतो पॉईंट. ओके, या पॉईंटला आपण डिफरंट नावं देतो, जसं ए पॉईंट असेल, सी पॉईंट असेल, डी पॉईंट असेल. जनरली आपण कॅपिटल लेटरनीच हे नाव जे आहे हे नाव आपण देतो. ओके, त्यानंतर पॉईंट नंतर नेक्स्ट आहे लाईन. लाईन म्हणजे काय असतं, असे जे नंबर ऑफ पॉईंट्स आहे, ओके, हे जे नंबर ऑफ पॉईंट्स आहे, ज्यावेळेस आपण लाईन बोलतो, लाईन म्हणजे इथे आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो. ओके, लाईन म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. सो असे नंबर ऑफ जे पॉईंट्स आहे ते एका स्ट्रेट पाथनी आपण जॉईन केले, नंबर ऑफ पॉईंट्स कनेक्टेड बाय स्ट्रेट पाथ, की जे दोन्ही साईडला एक्सटेंड होऊ शकतं. म्हणजे ह्या साईडला सुद्धा एक्सटेंड होतील, ह्या साईडला सुद्धा एक्सटेंड होतील, याला आपण काय बोलतो, लाईन. ओके, सो नंबर ऑफ पॉईंट्स कनेक्टेड बाय अ स्ट्रेट पाथ विच कॅन बी एक्सटेंडेड ऑन बोथ साईड इज कॉल्ड ॲज अ लाईन. हे तर आपल्याला माहिती आहे, पॉईंट असा दाखवतो, लाईन आपण नेहमी असं दाखवतो, राईट. सो लेट्स से ही असणार आहे लाईन ए बी, आपण असे दाखवतो, ठीक आहे. त्यानंतर पॉईंट झाला, लाईन झाला, अँड नेक्स्ट इज प्लेन. प्लेन म्हणजे काय, प्लेनसुद्धा आपल्याला माहिती आहे. प्लेन म्हणजे काय असतं, 2 डायमेन्शनल फिगर असते. 2 डायमेन्शनल फिगर म्हणजे ज्याला लेंथ असणार आहे आणि विड्थ और ब्रेड्थ असणार आहे, त्याला आपण बोलतो प्लेन. सो 2 डायमेन्शनल फिगर, फॉर एक्झाम्पल हा जो व्हाईट बोर्ड आहे त्याला आपण प्लेन बोलू शकतो.
तुमचं टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकचं जर तुम्ही एक पेज कन्सिडर केला दॅट इज अ प्लेन. मोबाईलची जर स्क्रीन कन्सिडर केली, स्क्रीन इज ऑल्सो प्लेन. तर असे जे 2 डायमेन्शनल फिगर असते, जनरली आपण प्लेन असं दाखवतो ना, असे 2 डायमेन्शनल फिगर जी असते की जी ह्या दोन्ही साईडला एक्सटेंड होऊ शकते, इन्फायनाइटली एक्सटेंड होऊ शकते, त्याला आपण बोलतो प्लेन. ओके. सो पॉईंट, लाईन आणि प्लेन ह्या बेसिक टर्म्स आहे जॉमेट्रीमधल्या. आता यामध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत अबाउट पॉईंट. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. तर आपल्याला पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असतो आणि 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं त्याचा अभ्यास इथे करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे नंबर लाईन. नंबर लाईन काय आहे आपल्याला माहिती आहे. नंबर लाईन म्हणजे काय असतं, एक हॉरिझॉन्टल लाईन असते. ओके, एक हॉरिझॉन्टल लाईन असते. या लाईनमध्ये सेंटरला असतो 0, राईट. या साईडला असतात सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, या साईडला असतात सगळे निगेटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे 1 2 3 4 5 6 डॅश डॅश डॅश, म्हणजे असे खूप सारे नंबर्स इथे प्रेझेंट असणार आहे. या साईडला निगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1 -2 -3 -4 -5 डॅश डॅश डॅश. या साईडला सुद्धा खूप सारे निगेटिव्ह नंबर असणार आहे. तर याला आपण बोलतो नंबर लाईन. आता आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट विथ रेफरन्स टू किंवा विथ रिस्पेक्ट टू दिस नंबर लाईन शिकायचं आहे. तर आता सपोज मी इथे काही पॉईंट्स मार्क करते 1 5. ओके, आणि याला मी नेम्स देते A B C आणि D. ओके. आता हा जो आहे A इज अ पॉईंट, B इज अ पॉईंट, C इज अ पॉईंट, D इज अ पॉईंट. ओके. तर कोऑर्डिनेट म्हणजे काय, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट C, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D. कोऑर्डिनेट म्हणजे काय, कोऑर्डिनेटचा अर्थ असतो एखाद्या पॉईंटचा ॲड्रेस असं पण बोलू शकतो. ॲड्रेस ऑर लोकेशन ऑर पोझिशन. एखाद्या पॉईंटचं लोकेशन काय आहे किंवा त्याची पोझिशन काय आहे किंवा त्याचा ॲड्रेस काय आहे असं पण म्हणू शकतो. तर तो असणार आहे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट. आता जर तुम्ही इथे बघितलं पॉईंट A, हा जो पॉईंट A आहे, हा A पॉईंट जो आहे या नंबर लाईनवरती -4 या नंबरशी रिलेट करतो आहे, बरोबर. म्हणजेच काय, हा जो पॉईंट A आहे याचे कोऑर्डिनेट आहे -4. साईनसुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. कोऑर्डिनेट काय आहे -4. पॉईंट B म्हणजे 0, सो याचे कोऑर्डिनेट आहे 0. C कोऑर्डिनेट आहे 1 आणि Dचा कोऑर्डिनेट आहे 5. किती सिंपल आहे बघा. कोऑर्डिनेट म्हणजे काय, त्याची पोझिशन कुठे आहे नंबर लाईनवरती तो नंबर आपल्याला मेन्शन करायचा, तो असणार आहे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट. क्लिअर आहे. कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचं लोकेशन किंवा पोझिशन किंवा ॲड्रेस ऑन नंबर लाईन. फक्त तो लेटर कोणत्या नंबरला कोणत्या नंबरजवळ लिहिलेला आहे तो नंबर असणार आहे त्याचा कोऑर्डिनेट. ओके. आता आपल्याला डिस्टन्स बघायचं की डिस्टन्स बिटवीन 2 कोऑर्डिनेट. सपोज जर मी कोऑर्डिनेट C आणि कोऑर्डिनेट D हे 2 कोऑर्डिनेट कन्सिडर केले, C आणि D. ओके. आणि मला ह्या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर हे डिस्टन्स आपण कसं लिहितो, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स D and C. ओके, डिस्टन्स बिटवीन D and C. डिस्टन्स, आता हे जे डिस्टन्स कसं असणार आहे, लॉजिकली ज्यावेळेस आपल्या ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं, आपण काय करणार, 1 युनिट 2 युनिट 3 युनिट 4 युनिट, बरोबर. 1 2 3 4 4 युनिट डिस्टन्स एवढं ह्या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स आहे असं आपण चेक करू शकतो. सो थोडक्यात आपण काय केलं आहे, 4 हे आन्सर कुठून आला, 4 म्हणजे काय 5 - 1, राईट. म्हणजे जो मोठा कोऑर्डिनेट होता त्यामधून आपण लहान कोऑर्डिनेट मायनस केला. 5 इज ग्रेटर दॅन 1, बरोबर. दॅट्स वाय वी आर सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 5. सो 5 - 1 दॅट इज इक्वल टू 4. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट D अँड C इज 4. हे झालं डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. एवढं सिम्पल आहे. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स म्हणजे त्याच्या कोऑर्डिनेट्सचा सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन कशी करायची, मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा. आता आपण मोठ्यामधूनच लहान मायनस का करतो, कारण डिस्टन्स जे असतं, डिस्टन्स इज नॉन निगेटिव्ह क्वांटिटी. हे आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स निगेटिव्ह कधीच नसतं. आपण असं कधी बोलतो का की मी -2 किलोमीटर वॉक केला किंवा मी -10 किलोमीटर वॉक केला, असं आपण कधी बोलतो का. डिस्टन्स नेहमी आपण पॉझिटिव्ह किंवा मॅक्झिमम 0 आपण बोलू शकतो. म्हणून आपण असं बोलतो की डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स इज अ नॉन निगेटिव्ह क्वांटिटी. नॉन निगेटिव्ह म्हणजे काय, ते 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, 0 ऑर पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. डिस्टन्स पॉझिटिव्ह असणार म्हणून आपल्याला ऑब्व्हियसली मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करावं लागणार आहे. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजेच काय, ही एवढी लेंथ, बरोबर. ही लेंथ किती आहे, 4 युनिट्स आहे ना.
पण हे जे डिस्टन्स आहे याला असं सुद्धा लिहितं, लेंथ DC इज इक्वल टू 4 युनिट्स. समजलं? तर अशा पद्धतीने आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो, डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतो. क्लिअर? अगदी सिंपल आहे. आता आपण बघूया, लेट्स से आपल्याला डिस्टन्स बिटवीन B आणि A फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट B आणि पॉईंट A, B आणि A ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता जर इथे तुम्ही बघितलं हे डिस्टन्स किती असणार आहे, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, 4 युनिट्स एवढा डिस्टन्स असणार आहे. डिस्टन्स जरी हे निगेटिव्ह साईडला आहे, बट आपण म्हणतो डिस्टन्स नेहमी नॉन निगेटिव्ह असतं, त्यामुळे आपण ते 4 युनिटच कन्सिडर करणार आहोत, -4 युनिट कन्सिडर करणार नाही. हेच आपण कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B इज 0, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज -4. ओके, यामध्ये मोठा कोणता आहे, 0 इज ग्रेटर दॅन -4, राईट. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन B अँड A, किंवा याला असं लिहू शकतो आपण लेंथ BA. बिटवीन असणार आहे डिस्टन्स बिटवीन, म्हणून इथे आपण कॉमा देतो B आणि A, किंवा लेंथ BA. लेंथ BA ही जी लेंथ आहे, सो दॅट इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A. सो दॅट इज इक्वल टू 0 मायनस -4, 0 + 4 दॅट इज इक्वल टू 4 युनिट्स. एवढं सिंपल आहे. क्लिअर आहे? ओके, परत एकदा सांगते, कोऑर्डिनेट म्हणजे काय, एखाद्या पॉईंटचं लोकेशन काय आहे तो असतो त्याचा कोऑर्डिनेट. ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा असतो, डिस्टन्स आपण दाखवतो नेहमी स्मॉल लेटर D नी, ब्रॅकेटमध्ये ज्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करायचं ते पॉईंट आपण कॉमनली सेपरेट करून लिहितो, किंवा याला अजून असं आपण लिहू शकतो लेंथ DC. ओके, किंवा लेंथ बिटवीन दिस 2 पॉईंट्स, तसं आपण लिहितो. त्यामध्ये आपण काय करतो, आपल्याला सिम्पली सबट्रॅक्शन करायची आहे, कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची. ऑब्व्हियसली डिस्टन्स नॉन निगेटिव्ह असतं, त्यामुळे आपण मोठ्या कोऑर्डिनेटमधनं लहान कोऑर्डिनेट मायनस करणार आहोत, आणि ते जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे त्या 2 कोऑर्डिनेटमधलं डिस्टन्स. नेक्स्ट टॉपिक, बिटवीननेस. अगदी सिंपल टॉपिक आहे. बिटवीननेस म्हणजे काय, सपोज आपल्याकडे 3 पॉईंट दिलेले आहेत, 3 कोलिनियर पॉईंट्स आहे. कोलिनियर म्हणजे काय, असे पॉईंट्स की जे एका लाईनवरती लाय होतं, कोलिनियर म्हणजे एका लाईनवर लाय होणारे जे पॉईंट्स असतात त्याला आपण बोलतो कोलिनियर पॉईंट. असे जर सपोज 3 कोलिनियर पॉईंट्स आपल्याकडे दिलेले आहे, लेट्स से अशी लाईन आहे, या लाईनवरती 3 कोलिनियर पॉईंट्स आहे A B C. ओके, तर यामध्ये ह्या ज्या 3 पॉईंट आहे, या 3 पॉईंटमध्ये कोणता पॉईंट कोणत्या अदर 2 पॉईंटच्या मध्ये आहे त्याला आपण बोलतो बिटवीननेस. त्याला आपण काय बोलतो, बिटवीननेस म्हणजे काय, बिटवीन म्हणजे काय, च्यामध्ये. तर कोणता पॉईंट कोणाच्या मध्ये आहे, कोणता पॉईंट मिडलला लाय करतो त्याला आपण बोलतो बिटवीननेस. आता इथे बघा A B C असं आपण सिक्वेन्स लिहिलेला आहे. 3 पॉईंट्स आपण घेतले आहे, पॉईंट A, पॉईंट B आणि पॉईंट C. एक पॉसिबिलिटी आहे B इथे मध्ये आहे, A आणि Cच्या बिटवीन आहे B. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, A जो आहे हा B आणि Cच्या मध्ये असू शकतो, राईट. थर्ड पॉसिबिलिटी काय आहे, C जो आहे C A आणि Bच्या मध्ये असू शकतो. ओके, समजते. म्हणजे ह्या केसमध्ये B हा A आणि Cच्या मध्ये आहे, A B आणि Cच्या बिटवीन आहे, C A आणि Bच्या बिटवीन आहे. त्यामुळे हे आपण कसं लिहू शकतो, याला बोलतात बिटवीननेस. हा बिटवीननेस आपण कसा शो करतो, A-B-C. तर ज्यावेळेस तुम्हाला असे सांगितलं असेल की 3 कोलिनियर पॉईंट आहे ABC विथ कंडिशन A-B-C, याच्यावरून लगेच तुम्हाला समजलं पाहिजे की याचा अर्थ काय, की B जो आहे, B हा A आणि Cच्या बिटवीन आहे, किंवा B हा या दोघांच्या मध्ये आहे. यासाठी आपण बिटवीननेस कसा लिहू शकतो, B-A-C यासाठी लिहू शकतो A-C-B. त्यामुळे जर सपोज तुम्हाला सांगितलं पॉईंट A-C-B, तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की याचा अर्थ काय, A इथे आहे, B इथे आहे, C या दोघांच्या बिटवीन आहे. याला बोलता बिटवीननेस. आता हेच आपण लेंथच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, लेंथ म्हणण्यापेक्षा डिस्टन्सच्या फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो. सपोज असे 3 पॉईंट आहे PQR. सेकंड कंडिशन इथे Q इज इन बिटवीन P अँड R. सेकंड कंडिशन P इज इन बिटवीन Q अँड R. आणि थर्ड कंडिशन R इज इन बिटवीन P अँड Q. अशा 3 पॉईंट्सच्या, 3 कोलिनियर पॉईंटच्या आपण 3 डिफरंट कंडिशन घेतलेल्या आहे. आता यामध्ये डिस्टन्स PQ, ओके, जर इथे जर तुम्ही बघितलं डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. बरोबर. हे PR इक्वल टू व्हॉट, PR इज PQ प्लस QR, म्हणजेच काय, डिस्टन्स PR इक्वल टू डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR. तर असं ज्यावेळेस रिलेशन असतं, या केसमध्ये आपण बोलू शकतो हिअर Q
इज इन बिटवीन P and R. ओके, Q इज इन बिटवीन P and R. इथे तुम्ही Q बघा, Q P आणि R च्या मध्ये आहे, किंवा इथे सुद्धा बघ PQ प्लस QR, PQ प्लस QR, सो दॅट इज इक्वल टू PR. याचा अर्थ काय, Q इज इन बिटवीन P and R. ओके, याच पद्धतीने इथे आपण काय लिहू शकतो, डिस्टन्स QR होल डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स QP प्लस डिस्टन्स PR. करेक्ट, डिस्टन्स QP प्लस PR म्हणजेच काय, P इज इन बिटवीन Q अँड R, P इज इन बिटवीन Q अँड R. त्याच पद्धतीने यासाठी आपण काय लिहू शकतो, डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ. म्हणजे R जो आहे, R हा P आणि Qच्या मध्ये आहे. ओके, हेच आपण या पद्धत, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं कंडिशन असेल, डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PR, दॅट मीन्स Q इज इन बिटवीन P अँड R. याचाच अर्थ काय, अशी डायग्राम, याचाच अर्थ काय, Q हा P आणि Rच्या मध्ये आहे, सो याला बोलता बिटवीननेस. सेम या दोघांसाठी सुद्धा आपण असं रिलेशन लिहू शकतो, याला बोलता बिटवीननेस. ओके, एवढंच होतं यामध्ये. क्लिअर. प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. एक नंबर लाईन दिलेली आहे, त्यावरती काही आपल्याला पॉईंट्स मेन्शन केलेले आहे, तर आपल्याला त्या पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. डी इनसाइड ब्रॅकेट B, E म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड E. ओके, याच पद्धतीने आपल्याला गिवन डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहे. सो फर्स्ट, सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण 2 पॉईंटमधले डिस्टन्स फाइंड करतो, याचाच अर्थ काय, आपण त्या ज्या 2 पॉईंटचे करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट आहे त्याची आपण सबट्रॅक्शन करतो. आपण मोठा जो कोऑर्डिनेट असतो त्यामधनं लहान कोऑर्डिनेट नेहमी मायनस करतो, बिकॉज आपला डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे असतं. तर पहिला आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड E. ओके, तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय लागणार आहे, कोऑर्डिनेट्स. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B, त्याच पद्धतीने कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E. B पॉईंटचं कोऑर्डिनेट म्हणजेच काय, B पॉईंट बघा कुठे आहे, इथे. सो Bचं कोऑर्डिनेट आहे 2. E पॉईंट आहे इथे, Eचं कोऑर्डिनेट आहे 5. यामध्ये कोणता नंबर मोठा आहे, 5. 5 इज ग्रेटर दॅन 2. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड E, आपण काय करणार, ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट मोठा आहे त्यामधनं आपण लहान कोऑर्डिनेट असणारा पॉईंट मायनस करतो. त्यामुळे आपण इथे लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E minus coordinate of point B. Okay, so that is equal to 5 minus 2, 3. So 3 units. So distance between point B and E is 3 units. इथे तुम्ही बघू शकता 1, 2, 3 हे डिस्टन्स आलं पाहिजे 3 units. याच पद्धतीने बाकी सगळे क्वेश्चन, बाकी सगळे डिस्टन्सेस तुम्हाला फाइंड आउट करायचे. सो नेक्स्ट इज पॉईंट J अँड A. J and A. सो पॉईंट J आणि A. Jचा कोऑर्डिनेट आहे -2, Aचा कोऑर्डिनेट आहे 1. यामध्ये 1 इज ग्रेटर दॅन -2. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला J आणि A या 2 पॉईंटमधला डिस्टन्स फाइंड करायचा आहे, त्यावेळेस आपण मायनस करणार आहोत Aचा कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट J. सो A मायनस J, 1 minus -2, that is equal to 3 units. A and J, 1, 2, 3, again 3 units. Next, P and C. Distance between point P and point C. P आणि C. ठीक आहे, P चे कोऑर्डिनेट -4, C चे कोऑर्डिनेट 3. डिस्टन्स किती असणार आहे बघा, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 युनिट्स एवढा डिस्टन्स आलं पाहिजे. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज -4, पॉईंट C 3. यामध्ये मोठा नंबर आहे 3 इज ग्रेटर दॅन -4, म्हणजे आपल्याला C मधनं P मायनस करायचा आहे. सो C मायनस पॉईंट P, C मायनस P म्हणजे सो दॅट इज इक्वल टू 3 मायनस -4, सो 7 युनिट्स.
ओके. नेक्स्ट आहे पॉईंट जे अँड एच. जे आणि एच साठी जे आणि एच -2, एचचा कोऑर्डिनेट -1, यामध्ये मोठा आहे -1, म्हणून आपण एच मधनं मायनस करणार आहोत जे. -1 - -2 -1 + 2 दॅट इज इक्वल टू 1 युनिट. इथे विजिबल आहे हे डिस्टन्स किती असणार आहे 1 युनिट. नेक्स्ट आहे KO. KO साठी बघा आता आपण परत हे काही लिहिणार नाही, तुम्ही ह्याच पद्धतीने ह्याच पॉईंट वाईज तुम्ही हे आन्सर लिहू शकता. सो K आणि O. K साठी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट K इज -3, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट O इज 0. ओके. 0 इज ग्रेटर दॅन -3, म्हणजेच आपण ज्यावेळेस सबट्रॅक्शन करू त्यावेळेस ते असणार 0 - of -3. सो दॅट इज 3 युनिट्स. पॉईंट KO. K आणि O 1 2 3 युनिट्स. ओके. नाउ नेक्स्ट इज OE. OE साठी O आणि E 1 2 3 4 5 युनिट हे डिस्टन्स येणार आहे. अगेन कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट O इज 0, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E इज 5 इज ग्रेटर दॅन 0. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट O इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट E मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट O दॅट इज 5 - 0 दॅट इज इक्वल टू 5 युनिट. ओके. नेक्स्ट PJ साठी हे 2 पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे. हे डिस्टन्स किती असणार आहे 2 युनिट्स. -2 - of -4. सो -2 + 4 दॅट इज 2 युनिट्स. 1 2 युनिट्स. ठीक आहे. अगेन त्यासाठी सुद्धा असंच लिहिणं पण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज -4, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट J इज -2. त्यानंतर कोणता नंबर मोठा आहे त्यानंतर कोणते सबट्रॅक्शन करणार ते इथे आपल्याला लिहायचं आहे. लास्ट QB. डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड B. Q आणि B हे डिस्टन्स किती असणार आहे, मोठा नंबर आहे 2. सो 2 - -5 2 + 5 दॅट इज इक्वल टू 7 युनिट्स. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्हाला हे सगळे आन्सर डिटेलमध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण डिस्टन्स फाइंड करतो तर डिस्टन्स फाइंड करताना आपल्याला फक्त कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायचे आहे. मोठ्या कोऑर्डिनेटमधनं लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा आणि मेक शुअर की जे फायनल आन्सर येते हे फायनल आन्सर नेहमी पॉझिटिव्ह किंवा नॉन निगेटिव्ह असणार आहे. सेकंड क्वेश्चन. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज x अँड दॅट ऑफ B इज y, देन फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B. A पॉईंटचं कोऑर्डिनेट दिला आहे x आणि B पॉईंटचं कोऑर्डिनेट दिला आहे y. त्याचे डिफरंट व्हॅल्यूज दिलेले आहे, डिफरंट केसेस दिलेले आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B. अगेन सेम पद्धतीने आपल्याला जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. डिस्टन्स फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची. मोठ्या कोऑर्डिनेटमधनं लहान कोऑर्डिनेट आपल्याला इथे मायनस करायचं आहे. डिस्टन्स नेहमी नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे. सो फर्स्टसाठी कोऑर्डिनेट ऑफ A is x that is equal to 1. Coordinate of B is y that is equal to 7. 1 आणि 7. Now यामध्ये मोठा नंबर कोणता आहे 7. 7 is greater than 1. Therefore distance between point A and B is equal to 7 - 1 that is equal to 6 units. कोऑर्डिनेटची फक्त आपण काय केली सबट्रॅक्शन केली. सो याचा आन्सर आला 6 युनिट. सेकंड क्वेश्चन. आता हे तर सगळं कॉमनच असणार आहे. सो सेकंडसाठी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A 6, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B -2. यामध्ये 6 ग्रेटर दॅन -2. त्यामुळे ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करू त्यावेळेस ते असणार 6 - -2 दॅट इज इक्वल टू 8 युनिट्स. ओके. हे 6 युनिट्स झालं, 8 युनिट्स. त्यानंतर थर्ड -3 अँड 7. यामध्ये मोठा कोणता नंबर आहे 7. 7 इज ग्रेटर दॅन -3. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज 7 - -3 दॅट इज इक्वल टू 10 युनिट्स. सो दिस इज 10. त्याच पद्धतीने इथे किती असणार आहे, मोठा नंबर आहे -4. -4 मधनं आपण मायनस करू -5. सो दॅट इज इक्वल टू 1. इथे असणार आहे मोठा नंबर आहे -3. -3 मधून -6 मायनस करू. सो -3 + 6 दॅट इज 3 युनिट्स. आणि लास्टसाठी असणार आहे 4 - -8 दॅट इज इक्वल टू 4 + 8 दॅट इज इक्वल टू 12 युनिट्स. हे समजलं ना कसं केलं आहे. याच पद्धतीने आपल्याला
लिहायचं आहे, मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर मायनस करायचा आहे, सिम्पल. हवं तर लास्ट एक्झाम्पल फक्त आपण या फॉर्ममध्ये लिहूया, बाकीचे आय थिंक रेस्ट एक्झाम्पल तुम्ही करू शकता. लास्ट एक्झाम्पलमध्ये कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एक्स, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज एक्स, एक्स इज इक्वल टू 4, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज वाय, वाय इज इक्वल टू -8. यामध्ये नंबर कोणता मोठा आहे, 4 इज ग्रेटर दॅन -8, त्यामुळे आपण 4 मधून मायनस करणार आहोत, -8. सो 4 + 8 दॅट इज इक्वल टू 12 युनिट. अशा पद्धतीने आपण डिस्टन्सेस फाइंड आउट केलेले आहे. बट क्वेश्चन, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू. तर आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, पॉईंट्सची 3 पॉईंट्समधला डिस्टन्स दिलेला आहे, रिलेशन दिलेलं आहे. तर आपल्याला चेक करायचं आहे, आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणता पॉईंट दुसऱ्या 2 पॉईंटच्या मध्ये असणार आहे. म्हणजे बिटवीननेस ही जी टर्म आपण शिकलो त्या कन्सेप्टचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आणि असे पण केस असू शकते की पॉईंट्स कोलिनियर नाही आहे, तर तसं असेल ते सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे. आपण ज्यावेळेस बिटवीननेस ही टर्म यूज करतो की हा पॉईंट दुसऱ्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे, त्यावेळेस नेसेसरी कंडिशन काय असते की ते जे 3 पॉईंट आहे हे 3 पॉईंट कोलिनियर आहे, म्हणजे ते एका लाईनमध्ये लाई करणारे आहे. तर अशा पण काही केसेस असणार आहे की ते 3 पॉईंट एका लाईनमध्ये नसतील, म्हणजेच ते नॉन कोलिनियर असतील किंवा नॉट कोलिनियर असतील, तर ते सुद्धा आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. क्लिअर आहे क्वेश्चन. सो फर्स्टमध्ये बघा PRQ 3 पॉईंट दिलेला आहे आपल्याला, PQR. आपल्याला डिसाईड करायचं कोणता पॉईंट कोणत्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे. इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and R इज 7, डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and Q इज 10 आणि डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q and R इज 3. ज्यावेळेस आपण बिटवीननेस ही टर्म शिकलो त्यावेळेस आपण बघितलं, सपोज 3 पॉईंट आहे ABC, तर आपण हे असं लिहितो, B हा Aच्या मध्ये आहे त्यामुळे A', B', C. किंवा हेच आपण कसं लिहितो, डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स प्लस या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजेच हे टोटल डिस्टन्स, हे रिलेशन आपण लिहितो. तर आपल्याला याच्याशी या दिलेले जे रिलेशन आहे ते रिलेट करायचं आहे. आता जर इथे तुम्ही डिस्टन्सेस बघितले 7, 10 आणि 3, तुमच्या लगेच लक्षात येईल 10 इज इक्वल टू 7 + 3, बरोबर. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, लेट्स से डिस्टन्स PQ, डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and R प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q and R इज इक्वल टू 7 + 3 दॅट इज इक्वल टू 10. ओके. सो लेट्स से याला आपण 1 बोलू, दिस इज 2. फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and Q इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and R प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q and R, बरोबर. 10 इज इक्वल टू 7 + 3 म्हणजे 10 इज इक्वल टू 10 हे आपण फ्रॉम 1 and 2 लिहू शकतो. आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी असंच रिलेशन चेक करायचं की कोणत्या 2 नंबरची सम तिसरा नंबर बरोबर असणार आहे, त्यानंतर आपल्याला चेक करायचं कोणतं पॉईंट मध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजे PQ इज इक्वल टू PR + QR. याचाच अर्थ काय, हे टोटल डिस्टन्स PQ असणार आहे, इथे कुठेतरी पॉईंट असणार आहे R. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and R 7 प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q and R 3, 7 + 3 दॅट इज इक्वल टू 10. याचाच अर्थ काय, दिस इम्प्लाइज पॉईंट PQ एंड पॉईंट आले, मध्ये आला R, सो पॉईंट R इज इन बिटवीन P and Q. इवन इथे सुद्धा तुम्ही बघू शकता PR आहे आणि QR आहे, R रिपीट होतोय म्हणजे R झाला मध्ये P आणि Qच्या मध्ये, दॅट इज P'(R')Q. किंवा आपण असंही लिहू शकतो Q'(R')P. R मध्ये आहे हे इम्पॉर्टंट आहे, P इकडे असेल किंवा इकडे असेल काही फरक पडत नाही, म्हणजेच P'(R')Q और Q'(R')P. दॅट मीन्स पॉईंट R इज इन बिटवीन पॉईंट P and Q. समजलं, सिम्पल आहे. फक्त चेक करा, नंबर 10 इक्वल टू 7 + 3 म्हणून मग हे असणार आहे एंड पॉईंट आणि R असणार आहे मध्ये, आणि ते एकदा आपण इथे असं व्हेरीफाय सुद्धा करू शकतो विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ओके. नाव सेकंडसाठी पॉईंट आहे RST. RST मध्ये जर तुम्ही डिस्टन्सेस बघितले 8, 6 आणि 4 दिलेला आहे. 8, 6 आणि 4. मोठा नंबर आहे 8, 2 नंबर आहे 6 आणि 4. 6 आणि 4ची सम येते 10 विच इज ग्रेटर दॅन 8. याचाच अर्थ काय
हे जे दिलेले 3 पॉईंट आहे हे 3 पॉईंट कोलिनियर नाही आहे. जर ते कोलिनियर असेल ना तर एक्झॅक्टली एक डिस्टन्स जे असणार आहे ते बाकीच्या 2 डिस्टन्सच्या सम एवढं आलं असतं. इथे हे डिस्टन्सची सम मॅच होत नाही म्हणजे दिलेले पॉईंट कोलिनियर नाही आहे. ओके, फॉर सेकंड डिस्टन्स RS इज इक्वल टू 8, डिस्टन्स ST is equal to 6, distance RT is equal to 4. Okay, this is 1. Now distance between point S and T plus distance between point R and T is equal to 6 plus 4, that is equal to 10. From 1 and 2 जो मोठा नंबर आहे किंवा जे मोठं डिस्टन्स आहे is not equal to sum of other two distances. याचाच अर्थ काय? पॉइंट्स RST आर नॉट कोलिनियर, एका लाईनवर ते लाय करत नाही. म्हणून सेकंडसाठी तर आपल्याला कोणता पॉईंट कोणाच्या मध्ये हे फाइंड करण्याची गरजच आली नाही, कारण जे दिलेले 3 पॉईंट आहे ते एका लाईनवर लायच करत नाही. ते दिलेले 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहे किंवा नॉट कोलिनियर आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आता इथे बघा 16 आहे, 9 आहे आणि 7. 9 + 7 16 म्हणजे हे पॉईंट कोलिनियर असणार आहे. आता फक्त आपल्याला डिसाईड करावं लागेल की कोणता पॉईंट ABC मधला कोणता पॉईंट मध्ये लाय करतो. सो थर्ड, डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and B इज इक्वल टू 60. मोठा नंबर जो आहे, मोठा डिस्टन्स आहे त्याला 1 नंबर बोलू आपण. डिस्टन्स बिटवीन C and A इज इक्वल टू 9. डिस्टन्स बिटवीन B and C इज इक्वल टू 7. आता यांची आपण ॲडिशन करू. CA प्लस BC इज इक्वल टू 9 + 7, दॅट इज इक्वल टू 16. फ्रॉम 1 and 2 दोन डिस्टन्स सारखे येत आहे. Distance between point A and B is equal to distance CA plus distance BC. याचाच अर्थ काय? A आणि B या दोन पॉईंटमध्ये असणारा जे डिस्टन्स आहे दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन CA, इथे C असेल, लेट्स से दिस इज डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC, CA प्लस BC. याचाच अर्थ काय? C पॉईंट, C इथे रिपीट पण होते बरोबर. याचाच अर्थ C पॉईंट A आणि B च्या मध्ये लाय करतोय. अँड देअरफॉर point C lies in between A and B. याचाच अर्थ काय? A डॅश C डॅश B, किंवा आपण असं लिहू शकतो B डॅश C डॅश A. A आणि B ची पोझिशन कुठे पण असू शकते, फक्त C हा या दोघांच्या मध्ये ही पोझिशन फिक्स आहे, त्यामुळे ACB और BCA. ओके. फोर्थसाठी LMN हे 3 पॉईंट आहे. डिस्टन्स 11, 12 आणि 8. सो मोठा नंबर आहे 12. 12 इज नॉट इक्वल टू 11 + 8. याचाच अर्थ काय? ही सम इक्वल नाही आहे. सम इक्वल नाही म्हणजे दिलेले पॉईंट कोलिनियर नाही आहे. सो LM इज इक्वल टू 11, MN इज इक्वल टू 12 आणि NL इज इक्वल टू 8. डिस्टन्स LM plus distance NL is equal to 11 + 8, that is equal to 19. From 1 and 2 distance MN is not equal to distance LM plus distance NL. The distance equal नहीं है, that is point LMN are not, points LMN are not collinear. एका लाईनवर ते नाही आहे. ओके. फिफ्थ मध्ये 15, 7 आणि 8. 8 + 7 15. याचा अर्थ पॉईंट्स कोलिनियर आहे. पॉईंट्स कोलिनियर आहे हे तर प्रूव्ह झालं. आता आपल्याला फक्त डिसाईड करायचं कोणता पॉईंट मध्ये असणार आहे. डिस्टन्स XY इज इक्वल टू 15, 1. डिस्टन्स YZ is equal to 7. डिस्टन्स XZ is equal to 8. जर आपण हे दोन डिस्टन्सेस ॲड केले, डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ, सो दॅट इज इक्वल टू 7 + 8, दॅट इज इक्वल टू 15, राईट.
सो फ्रॉम 1 and 2 हे डिस्टन्सेस सारखे येत आहे. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड प्लस डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. हे डिस्टन्स इक्वल येत आहे. सो याचाच अर्थ काय, डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय हे डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट वाय अँड झेड, इथे झेड असेल वाय आणि झेड आणि एक्स आणि झेड. डिस्टन्स बिटवीन एक्स झेड, डिस्टन्स बिटवीन वाय झेड म्हणजे हे आहे 8, हे आहे 7 आणि हे टोटल आहे 15. एक्स वाय मधलं डिस्टन्स आहे 15. एक्स वाय 15, देन दिस इज 8, दिस इज 7, 8 + 7 दॅट इज इक्वल टू 15. म्हणजेच काय, देअरफॉर इथे जरी तुम्ही बघितलं झेड रिपीट होतो आहे, दॅट मीन्स झेड इज इन बिटवीन एक्स अँड वाय. म्हणजेच झेड मिडलला या एक्स आणि वायच्या मध्ये आहे, बिटवीन आहे किंवा वाय आणि एक्सच्या बिटवीन असणार आहे. ओके, एकाच टाईपचे क्वेश्चन आहे हे सगळे. नाऊ लास्ट 5, 8 आणि 6. 5, 8, 6 मोठा नंबर आहे 8. 5 + 6 11. 8 नॉट इक्वल टू 11 म्हणजे दिलेले पॉईंट कोलिनियर नाही आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट डी अँड ई इज 5. E and F is equal to 8. D and F is equal to 6. Distance DE plus distance DF is equal to 5 + 6 is equal to 11, not equal to 8. That is, किंवा असंच लिहू आपण, that is equal to 11. This is 2. So from 1 and 2, distance EF is not equal to distance DE plus distance DF. म्हणजेच काय, पॉइंट्स DEF आर नॉट कोलिनियर. हे एका लाईनमध्ये नाही आहे, सम इक्वल नाही आहे. दोन डिस्टन्सेसचे सम तिसरा डिस्टन्स एवढी नाही आहे. याचाच अर्थ काय, ते जे पॉईंट आहे ते पॉईंट एका लाईनवर लाईन नाही करत, म्हणजेच ते पॉईंट नॉन कोलिनियर असणार आहे. Fourth question, on a number line, point A, B, C are such that distance between point A and C is 10, distance between point C and B is 8. Find distance between point A and B, considering all possibility. नंबर लाईनवरती 3 पॉईंट्स आहे A, B, C आणि आपल्याला डिस्टन्सेस दिलेला आहे. जसं A आणि C या पॉईंटमधलं डिस्टन्स 10 युनिट आहे, C आणि B या पॉईंटमधलं डिस्टन्स 8 युनिट आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की A आणि B या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स किती असणार आहे. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी ही स्टेटमेंट का दिलेली आहे, कारण यामध्ये आपल्याला ए बी सी यांची पोझिशन माहिती नाही आहे. पोझिशन माहिती नाही म्हणजेच काय, बी ए आणि सीच्या मध्ये आहे का, ए बी आणि सीच्या मध्ये आहे का, सी ए आणि बीच्या मध्ये आहे, ही कंडिशन आपल्याला दिलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन माहिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्या तीनही कंडिशन इथे कन्सिडर करावं लागते. ठीक आहे, म्हणून इथे लिहिलेलं आहे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी. सो सोल्युशन, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी इज इक्वल टू 10. डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड बी इज इक्वल टू 8. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, ए आणि बी मधलं डिस्टन्स. सो केस 1, पहिली पॉसिबिलिटी काय असणार आहे, आपल्याला पोझिशन माहिती नाही आहे कोण कोणाच्या मध्ये आहे. आपण पहिली केस कन्सिडर करू A डॅश B डॅश C. म्हणजेच काय, बी जो आहे, बी हा ए आणि सीच्या मध्ये लाय करतोय. सो थोडक्यात अशी काही लाईन असेल, ए आणि सी इथे, इथे असणार आहे बी. ओके, पहिली केस बी मध्ये आहे. सो किंवा इथे लिहू बी इज इन बिटवीन ए अँड सी. बी जर मध्ये असेल तर आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो डिस्टन्स याच्या यूज करून आपण काय लिहू शकतो, डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. अँड देअरफॉर ए सी 10, ए बी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला आणि बी सी किती दिला आहे 8. अँड देअरफॉर 10 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू 2. ही एक पॉसिबिलिटी झाली की ए आणि बी मध्ये असणार डिस्टन्स 2 युनिट्स असणार आहे, प्रोव्हाइडेड आपण असं कन्सिडर करतो की बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. ओके, नाव सेकंड केस. सेकंड केसमध्ये आपण काय करू, लेट्स से आपण असं कन्सिडर करू की ए
केस 2 ए मध्ये आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे. ही केस आपण कन्सिडर करू. याचाच अर्थ काय, बी आणि सी इथे कुठे ए असणार आहे. ओके, सो इथे आपण कसं रिलेशन लिहू शकतो, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बी ए और डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. ओके, सो बी सी डिस्टन्स किती आहे, बी सी और सी बी पण लिहू शकतो आपण, ज्या फॉर्ममध्ये दिलेला आहे त्याच फॉर्ममध्ये लिहू आपण सी बी. सो 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी तर आपल्याला फाइंड करायचं आहे प्लस डिस्टन्स ए सी आहे 10. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8 मायनस 10. 8 मायनस 10 म्हणजे -2 येणार आहे. -2 डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसू शकतं, म्हणजेच -2 कॅन नॉट बी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. दॅट मीन्स याचाच अर्थ काय, ही कंडिशन पॉसिबल नाही आहे. म्हणजेच काय, आपण हा जो पॉईंट ए बी आणि सीच्या मध्ये अजून केलं हे पॉसिबल नाही आहे. दॅट इज पॉईंट ए डज नॉट lie in between बी अँड सी. पॉईंट ए बी आणि सीच्या मध्ये पॉसिबल नाही आहे, म्हणजेच काय इथला डिस्टन्स काय आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही, कारण ही केसच पॉसिबल नाही आहे. म्हणजे केस 2 नॉट पॉसिबल. नाव केस 3 बी मध्ये घेतला, ए मध्ये घेतला, आता आपण सी मध्ये घेऊया. सी इन बिटवीन ए अँड बी. राईट, सी ए बीच्या मध्ये असेल, म्हणजेच ए पॉईंट बी इथे पॉईंट सी. याचाच अर्थ काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड बी. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू ए सी मधला डिस्टन्स आहे 10, सी बी मधला डिस्टन्स आहे 18. म्हणून हे सुद्धा झाले कॅन्सल. अँड देअरफॉर आपण लिहू शकतो, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू 2 और 18. 2 असेल और 18 असेल, डिपेंडिंग ऑन वेदर बी लाइज इन बिटवीन ए अँड सी और सी लाइज इन बिटवीन ए अँड बी. ही केस तर पॉसिबल नाहीच आहे. समजलं. 5th क्वेश्चन, पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिनियर. पॉईंट एक्स वाय झेड एका लाईनमध्ये आहे, सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू 17. कंडिशन्स काय दिलेलं आहे, एक्स आणि वाय या पॉईंटमधला डिस्टन्स आहे 17. डिस्टन्स बिटवीन पॉईंट वाय अँड झेड इज 8. वाय आणि झेड या पॉईंटमधला डिस्टन्स आहे 8. वी हॅव टू फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड. एक्स आणि झेड मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अगेन या केसमध्ये सुद्धा आपल्याला कंडिशन दिलेलं आहे की एका लाईनमध्ये पॉईंट्स आहे आणि डिस्टन्सेस दिलेले आहे, बट आपल्याला हे नाही माहिती की कोणता पॉईंट बाकीच्या 2 पॉईंटच्या बिटवीन आहे. बरोबर, हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला अगेन पॉसिबिलिटीज चेक करावं लागतील. पॉसिबिलिटीज चेक करावं लागतील म्हणजे आपल्याला कन्सिडर करावं लागेल, लेट्स से वाय एक्स आणि झेडच्या मध्ये आहे, किंवा झेड एक्स आणि वायच्या मध्ये आहे, किंवा मग एक्स वाय आणि झेडच्या मध्ये आहे. ह्या 3 केसेस आपल्याला इथे कन्सिडर करावं लागणार आहे. ठीक आहे. जसं 4th क्वेश्चन सॉल्व केला ना, त्याच टाईपने आपल्याला त्याच मेथडनी आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. वी हॅव टू फाइंड एक्स आणि झेड मधला डिस्टन्स. ओके, सो केस 1 आपण काय कन्सिडर करू, वाय एक्स आणि झेडच्या मध्ये आहे. केस 2 वाय एक्स झेडच्या मध्ये आहे. केस 2 मध्ये आपण घेऊया एक्स वाय आणि झेडच्या मध्ये आहे. याचाच अर्थ असा पण आहे. ठीक आहे, दिस और दिस. थर्ड आपण कन्सिडर करूया केस 1, केस 2, केस 3. झेड आहे एक्स आणि वायच्या मध्ये. ओके, एक्स वाय झेड तिन्ही पॉईंट्स आपण बिटवीन घेऊन केसेस घेतलेला आहे. न पहिला एक्स वाय झेड, याचाच अर्थ काय, एक्स झेडच्या मध्ये वाय असणार आहे, इथे वाय झेडच्या मध्ये एक्स असणार आहे, आणि इथे एक्स वायच्या मध्ये असणार आहे झेड. ओके, पहिली केस कन्सिडर करू. डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड म्हणजे हे टोटल डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय प्लस डिस्टन्स बिटवीन वाय अँड झेड. एक्स वाय प्लस वाय झेड इज इक्वल टू एक्स झेड. ओके, and therefore
डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स झेड इज इक्वल टू 17 प्लस 8 दॅट इज इक्वल टू 25. म्हणजे या दोन पॉईंटमधला डिस्टन्सची एक पॉसिबिलिटी आहे की हे डिस्टन्स आहे 25. सेकंड केस एक्स वायच्या वाय आणि झेडच्या मध्ये आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स वाय प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स झेड. ओके. अँड देअरफॉर वाय झेड डिस्टन्स आहे 8, एक्स झेड 17 आणि एक्स वाय 17, एक्स झेड फाइंड आउट करायचं आहे. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स झेड इज इक्वल टू 8 मायनस 17. 8 मायनस 17 म्हणजे हा येतोय निगेटिव्ह डिस्टन्स 8 मायनस 17. So minus 11 cannot be equal to distance between x and z, and this implies x cannot lie between y and z. Okay, x हा y आणि z च्या मध्ये lie करू शकत नाही. Now next third case मध्ये x y is equal to हे टोटल डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड अँड वाय झेड. सो दिस इज 17. एक्स झेड फाइंड आउट करायचं आहे आणि वाय झेड आहे 8. देअरफॉर 17 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स झेड. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड इज इक्वल टू 9. ओके. त्यामुळे आपल्याला पॉसिबिलिटीज आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड इज इक्वल टू 25 और 9. ह्या दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहे. either तो 25 असेल किंवा तो 9 असेल, डिपेंडिंग की वाय मध्ये वाय एक्स आणि झेडच्या मध्ये आहे की झेड एक्स आणि वायच्या मध्ये आहे. ओके. 6th क्वेश्चन, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. आपले एक प्रॉपर फिगर स्केच करायची आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला हे क्वेश्चन आन्सर करायचे आहे. फर्स्ट, इफ a dash b dash c, that means b lies in between a and c, length ac is 11, length bc is 6.5, then length ab किती असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ज्यावेळेस आपण दोन पॉईंटमधला डिस्टन्स मेन्शन करतो, डी ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस आपण इथे नेहमी कॉमा देतो, बट ज्यावेळेस आपण लेंथ घेतो एल लिहितो त्यावेळेस मध्ये कॉमा नसतो, जस्ट लेंथ एसी. ठीक आहे, हा फरक लक्षात राहू द्या. तर फर्स्टसाठी आपल्याला काय सांगितलं, प्रॉपर फिगर आपल्याला ड्रॉ करायचे आहे. सो फर्स्ट केस ए डॅश बी डॅश सी, दॅट इज बी इज इन बिटवीन ए अँड सी. अजून काही लेंथ दिलेला आहे आपल्याला, लेंथ ए सी 11, लेंथ बी सी 6.5 आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे लेंथ ए बी. ओके. सो आपल्याला सांगितलं ए डॅश बी डॅश सी म्हणजेच काय, ए बी सी हे एका लाईनवर लाय करतं, कोलिनियर पॉईंट आहे. लेट सी इथे आहे पॉईंट ए, इथे आहे पॉईंट सी. ओके. ए सी तर आपल्याला हे डिस्टन्स दिलेलं आहे टोटल एवढं आहे 11. बी सी 6.5. सो लेट सी इथे हा पॉईंट बी असणार आहे, हे डिस्टन्स आहे 6.5. आपल्याला फाइंड करायचं आहे ए बी. ए बी डिस्टन्स किती असणार किंवा लेंथ ए बी किती असणार, लेंथ ए बी लेंथ ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. त्यामुळे लेंथ ए बी किती असणार, एवढ्या टोटलमधून आपण बी सी ही लाईन सेगमेंट मायनस करू, त्यावरून आपल्याला लेंथ ए बी मिळणार आहे. ओके. अँड देअरफॉर लेंथ ए सी इज इक्वल टू लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी. करेक्ट. देअरफॉर 11 इज इक्वल टू लेंथ ए बी जी आपल्याला फाइंड करायची आहे प्लस 6.5. 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ ए बी आणि म्हणून हे किती असणार आहे 4.5 इज इक्वल टू लेंथ ए बी. लेंथ ए बी. ओके. अँड हेज लेंथ ए बी इज इक्वल टू 4.5. सो हे डिस्टन्स असणार आहे 4.5. 4.5 प्लस 6.5 11. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, आर एस टी 3 पॉईंट दिलेले आहे. एस टी आणि आर एस हे डिस्टन्स दिलेला आहे, तर आपल्याला आर टी डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे.
R dash S dash T. That means S is in between point R and point T. Length ST is equal to 3.7. Length RS is equal to 2.5 आणि आपल्याला फाइंड करायचा लेंथ RT. RST इथे R असणार आहे, इथे T असणार आहे, S इथे कुठेतरी असणार आहे, बरोबर. नाउ ST आणि RS हे डिस्टन्स आपल्याला दिला आहे. सो RS इज 2.5, ST इज 3.7. सो लेट्स से इथे S आहे, RS हे डिस्टन्स आहे 2.5 आणि हेच ST हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 3.7. 2.5 आणि 3.7 आपल्याला फाइंड करायचं RT म्हणजे हे टोटल डिस्टन्स. सो ऑब्वियस आहे हे टोटल डिस्टन्स किती असणार आहे, लेंथ RS प्लस लेंथ ST म्हणजे या दोघांचे ॲडिशन. लेंथ RT इज इक्वल टू लेंथ RS प्लस लेंथ ST and therefore length RT is equal to 2.5 plus 3.7, 6.2. Length RT is 6.2. Now third, x, y, z. Y is in between x and z. Length xz आणि length xy दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायची length yz. X dash y dash z. Length xz is equal to 3 root 7. Length xy is equal to root 7. Okay. x y z म्हणजे x इथे असेल, इथे z असणार आहे. y x आणि y च्या मध्ये कुठेतरी लाई करणार आहे. x z हे टोटल डिस्टन्स आहे 3 root 7. एक्स वाय रूट 7 इथे y असेल. सो हे डिस्टन्स आहे रूट 7. आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स वाय झेड. एक्स झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड. म्हणून वाय झेड किती असणार, एवढा टोटल लेंथमधनं एवढी लाईन सेगमेंट मायनस केले तर आपल्याला वाय झेड व्हॅल्यू मिळणार आहे. सिम्पल. सो लेंथ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड. And therefore length xz is 3 root 7 is equal to root 7 plus length yz. 3 root 7 minus root 7 is equal to length yz. Therefore length yz किती असणार आहे, 3 root 7 minus root 7 किती असतात, 2 root 7. नसेल समजत तर आपण काय करू, root 7 इथे कॉमन काढूया. ब्रॅकेटमध्ये 3 असेल, इथे -1. 3 root 7 minus 1 into root 7 म्हणजे root 7. So हे असणार आहे 2 root 7. And therefore length yz is equal to 2 root 7. हे झालं थर्डचा आन्सर. लास्ट क्वेश्चन. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. 3 नॉन कोलिनियर पॉईंट आपण कन्सिडर केले तर त्याच्यावरनं कोणती फिगर फॉर्म होते हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आता सगळ्यात आधी कोलिनियर पॉईंट आणि नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे काय. कोलिनियर पॉईंट म्हणजे असे पॉईंट की जे एका स्ट्रेट लाईनमध्ये लाय करतात किंवा असे पॉईंट की ज्याला जॉईन केल्यानंतर आपल्याला एक लाईन मिळणार आहे, त्याला आपण बोलतो कोलिनियर पॉईंट. नॉन कोलिनियर म्हणजे काय, त्याच्या ऑपोजिट म्हणजे काय, असे पॉईंट्स की जे एका लाईनमध्ये लाई करत नाही त्याला आपण बोलतो नॉन कोलिनियर पॉईंट. सिम्पल. ठीक आहे, समजलं. तर आता 3 नॉन कोलिनियर पॉईंट आपल्याला कन्सिडर करायला सांगितले. सो लेट्स से एक पॉईंट मी इथे घेतला, एक पॉईंट इथे घेतला आणि एक पॉईंट इथे घेतला. ठीक आहे. नॉन कोलिनियर आहे, कोणताच पॉईंट लाईनवरती लाई करत, एका लाईनमध्ये 3 पॉईंट नाही आहे. आता याला ज्यावेळेस मी जॉईन करेल त्यावेळेस मला कोणती डायग्राम मिळणार आहे, ट्रायंगल. कुठेही घ्या, कोणतेही 3 नॉन कोलिनियर पॉईंट घ्या तुम्ही, कुठेही घ्या. ठीक आहे. हे 3 पॉईंट घेतले, याला पण ज्यावेळेस मी जॉईन करेल त्यावेळेस मला ट्रायंगल मिळतो. एक पॉईंट इथे घ्या, एक इथे घ्या, एक इथे घ्या, याला सुद्धा ज्यावेळेस मी जॉईन करेल त्यावेळेस मला ट्रायंगलच मिळतो. सो हे एक स्टँडर्ड स्टेटमेंट आहे की ज्यावेळेस, किंवा स्टँडर्ड स्टेटमेंट किंवा स्टँडर्ड प्रॉपर्टी आपण बोलू शकतो, ज्यावेळेस 3 नॉन कोलिनियर पॉईंट आपण जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी ट्रायंगल मिळतो. ओके. त्यामुळे याचा आन्सर आहे वेन 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स are joined, then triangle is formed.
हवं तर तुम्ही अगेन 3 नॉन कोलिनियर पॉईंट असे कन्सिडर करू शकता, त्याला जॉईन करून डायग्राम दाखवा, फिगर दाखवा. सो दॅट इज अ ट्रँगल. त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ट्रँगल इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्या आता आपण बघणार आहोत. लाईन सेगमेंट, रे आणि लाईन. यामध्ये बऱ्याचदा लाईन सेगमेंट आणि लाईन या दोघांचा अर्थ आपण सेमच समजतो किंवा लाईन सेगमेंट म्हणजेच लाईन असं आपण म्हणतो, बट तसं नाही, त्या दोघांमध्ये फरक आहे. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? लाईन सेगमेंट म्हणजे अशा पद्धतीने जर लिहिलेलं असेल त्याला आपण बोलतो लाईन सेगमेंट. रे म्हणजे काय? ओके, हा पॉईंट ए असेल, हा पॉईंट बी असेल. लेट्स सी इथे एक पॉईंट पी आहे. ओके, याला बोलतो आपण सेगमेंट ए बी और सेगमेंट बी आहे. तर सेगमेंटला आपण सेग असं लिहितो. सो सेग ए बी और सेग बी आहे. हा झाला रे ए बी, रे ए बी. ओके, लाईन अशी असते, याला बोलतो आपण लाईन ए बी. ठीक आहे, इथे एक ॲरो असतो, लाईनला दोन्ही साईडला ॲरो असतात. सेगमेंटला ॲरोज नसतात. सेगमेंट म्हणजे एवढी पर्टिक्युलर फिक्स लेंथ असते. सेगमेंटचा अर्थ काय असतो? तुकडा. मराठीमध्ये आपण बोलतो ना तुकडा. सो एक फिक्स लेंथ, तेवढीच लेंथ असते. सो दॅट इज लाईन सेगमेंट. लाईन जे आहे, लाईन ही दोन्ही साईडला ॲरो दाखवलं म्हणजे दोन्ही साईडला एक्सटेंड होते, आणि रे जो आहे, रे एक साईडला एक्सटेंड होते. ठीक आहे, एवढा डिफरन्स आहे या इन द फॉर्म ऑफ डायग्राम किंवा इन द फॉर्म ऑफ फिगर. ओके, आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? सपोज 2 पॉईंट आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी. ओके, आता ह्या 2 पॉईंटच्या मध्ये सुद्धा बरेचसे पॉईंट्स असणार आहे, राईट. तर हे जे युनियन जो असतो, या सगळ्या पॉईंट्सचा जो युनियन असणार, युनियन ऑफ पॉईंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी, हा जो युनियन असतो याला आपण बोलतो सेगमेंट. सो थोडक्यात पॉईंट ए, पॉईंट बी, त्यामध्ये असणार सगळे जे पॉईंट्स आपण जॉईन केले एका स्ट्रेट पाथनी, तर जे आपल्याला मिळतं याला आपण बोलतो सेगमेंट ए बी. सेगमेंट ज्यावेळेस आपण म्हणतो सेगमेंटला ॲरो नसतो, सेगमेंट ए बीला आपण सेगमेंट बी ए सुद्धा बोलू शकतो, आणि तो आपण दाखवतो सेग या वर्डने. ओके, याची जर लेंथ असेल सपोज 5 सेंटीमीटर, एवढं डिस्टन्स जर ए आणि बी या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जर 5 सेंटीमीटर असेल तर आपण असं लिहितो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स इज 5 सेंटीमीटर, किंवा आपण असं लिहू शकतो लेंथ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे सेगमेंट ए बीची लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. समजलं सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट म्हणजे फिक्स डिस्टन्स असतो, असा एक तुकडा असतो, लाईन सेगमेंट. ओके, त्यानंतर रे म्हणजे काय असतं? रे म्हणजे सपोज हे जे 2 पॉईंट आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी. ओके, या 2 पॉईंट आणि त्यानंतर लेट्स से एक पॉईंट आहे पी, याला जॉईन करणारी जी लाईन असते, ओके, याला आपण बोलतो रे. रेमध्ये काय असतं? रेमध्ये एक असा ॲरो ह्या साईडला असणार आहे, म्हणजे हा जो रे आहे या साईडला एक्सटेंड होणार आहे, बट हे त्याचं एंड फिक्स असणार आहे. याला आपण काय बोलतो? स्टार्टिंग पॉईंट ऑफ ए, स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे. रे कोणता आहे? ए बी, स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे ए बी. ओके, तर रे ए बी आहे ना, तो बऱ्याचदा असं पण दाखवतो आपण, याचा अर्थ हा रे ए बी झाला, आणि लाईन ए बी आपण अशी दाखवतो. आणि हे जे आहे आपण असं लिहितो ए डॅश बी डॅश पी, बिटवीन डॅश इथे आपण असं दाखवू शकतो ए डॅश बी डॅश पी. त्याच पद्धतीने हे जे लाईन सेगमेंटमध्ये हे पॉईंट ए आणि पॉईंट बी आहे ना, याला आपण बोलतो एंड पॉईंट्स ऑफ लाईन सेगमेंट. तर लाईन म्हणजे काय असतं? रे ए बी हा रे, आणि ऑपोजिट ऑफ रे ए बी, ऑपोजिट ऑफ रे ए बी म्हणजे ह्या साईडला. तर ही जी अशी असणार आहे लाईन विथ 2 ॲरोज, याला आपण ॲक्च्युअल बोलतो लाईन. ओके, हा जो स्ट्रेट पाथ असतो विथ 2 ॲरोज याला आपण बोलतो लाईन. ठीक आहे, त्यामुळे आपण असं बोलू शकतो की लाईन सेगमेंट हा लाईनचा पार्ट आहे. लाईन सेगमेंट म्हणजे हा लाईनचा पार्ट आहे, कारण सेगमेंट म्हणजे तुकडा. सो सेगमेंट ए बी इज पार्ट ऑफ लाईन ए बी. ओके, हे फिक्स डिस्टन्स इथे कुठेतरी असणार आहे, म्हणजेच काय? सेगमेंट इज पार्ट ऑफ लाईन. लाईन सेगमेंट इज पार्ट किंवा लाईन सेगमेंट इज सबसेट ऑफ अ लाईन. क्लिअर आहे? समजलं? कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स अँड प्रॉपर्टीज. आता आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय ते बघणार आहोत, आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट यासाठी 2 वर्ड लक्षात ठेवायचे, सेम शेप अँड सेम साईज. सेम शेप
आणि सेम साईज. म्हणजेच काय, कोणत्याही दोन फिगर की ज्याचा शेपसुद्धा सारखा आहे, साईजसुद्धा सारखी आहे, त्याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट फिगर. फॉर एक्झाम्पल, 1 रुपयाचा जो कॉईन असतो, ठीक आहे, दोन कॉईन तुम्ही घेतले 1 रुपयाचे, ते एकमेकांवर ठेवले आपण, तर ते एक्झॅक्टली एज टू एज मॅच होता, कारण त्याचे शेपसुद्धा सारखा आहे, साईजसुद्धा सारखे आहे. म्हणून हे जे कॉईन्स आहे हे असणार आहे कॉन्ग्रुएंट. किंवा सपोज कारचे काही मॉडेल तुम्ही कन्सिडर केले, एकच मॉडेल आपण घेतलं, त्याच्यात 2 कार आपण बघितल्या, तर एकदम एक्झॅक्टली सेम असतात दोघांचं. जर तुम्ही बघितलं तर जे शेप साईज सगळं काही एक्झॅक्टली सेम असणार आहे, म्हणून त्याचे 2 कार असणार, त्यासुद्धा एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहे. ठीक आहे, समजलं? याचा अर्थ असतो कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, सेम शेप अँड सेम साईज. ज्यावेळेस आपण लाईन सेगमेंटची गोष्ट करतो, लाईन सेगमेंट म्हणजे काय असणार आहे, अशी एक लाईन सेगमेंट म्हणजे AB हा एक लाईन सेगमेंट आहे. 2 लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट केव्हा असतील? लाईन सेगमेंटसाठी आपल्याला कसला विचार करावा लागणार आहे? लाईन सेगमेंट म्हणतो म्हणजे आपल्याला ऑब्व्हियसली लेंथचा विचार करावा लागणार आहे. लेंथचा विचार करतो म्हणजेच काय, लेंथ AB आणि लेंथ CD, या 2 लेंथ जर सारख्या असतील, या 2 लेंथ सारख्या असतील, त्यावेळेस आपण बोलू शकतो सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. ठीक आहे, सो थोडक्यात कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, अशा 2 लाईन सेगमेंट की ज्याची लेंथ इक्वल असते, त्याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. लेंथ इक्वल आहे म्हणजे हा जर 5 सेंटीमीटर असेल, हा 5 सेंटीमीटर असेल, तर आपण बोलू शकतो सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. किंवा असे आपण बोलू शकतो सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. याला बोलतो आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सिंपल आहे. ठीक आहे, आता याची आपल्याला प्रॉपर्टीज बघायचे आहे. त्यासाठी 2 लाईन सेगमेंट कन्सिडर केलेले आहेत, सेगमेंट AB आणि सेगमेंट CD. तर रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे ही प्रॉपर्टीचा अर्थ काय, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. ठीक आहे, म्हणजे सेगमेंट ABची लेंथ जी आहे ती कधी चेंज नाही होणार आहे. त्या म्हणजेच काय, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, म्हणजे सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. याला आपण बोलतो रिफ्लेक्सिव्हिटी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. जर 2 लाईन सेगमेंटची लेंथ सारखी असेल किंवा त्या 2 लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असेल, तर आपण असं बोलू शकतो देन सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. हा याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच हे सेगमेंट याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार आहे ऑब्व्हियसली. याला बोलतात सिमेट्री. ठीक आहे, याला काय बोलतात, सिमेट्री. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, बघा आपण असं बोलतो ना, A टू B असेल किंवा A इज रिलेटेड टू B, B इज रिलेटेड टू C, तर आपण असं बोलू शकतो A इज रिलेटेड टू C. थोडक्यात याला ट्रान्झिटिव्हिटी बोलतो. तर यासाठी आपण सेगमेंटसाठी कसं लिहू शकतो, सपोज सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. ठीक आहे, A इज रिलेटेड टू B, त्यानंतर सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EF. A रिलेटेड टू B, B रिलेटेड टू C, दॅट मीन्स A आणि C मध्ये सुद्धा काहीतरी रिलेशन असणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो देअरफॉर सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EF. याला आपण बोलतो ट्रान्झिटिव्हिटी. अशा 3 प्रॉपर्टी आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या. पहिली आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजेच काय, A इज इक्वल टू A असं आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे स्वतःशीच कंपॅरिझन झालेले आहे. सो सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. त्यानंतर सिमेट्री म्हणजे काय, A इज इक्वल टू B असेल, A इक्वल टू B, देन B इक्वल टू A. करेक्ट, A इक्वल टू B, दॅट मीन्स B इज इक्वल टू A. दिस इज सिमेट्री. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे ह्याच पद्धतीने आपण लिहू शकतो A इक्वल टू B अँड B इक्वल टू C, दॅट मीन्स A इक्वल टू C. याला बोलतात ट्रान्झिटिव्हिटी. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर हे झालं कॉन्ग्रुएंट सेगमेंट आणि त्याची प्रॉपर्टी. एवढं लक्षात ठेवायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे त्याची फक्त लेंथ सारखी पाहिजे, दॅट्स इट. लेंथ सारखी असेल म्हणजे दिलेला 2 सेगमेंट कॉन्ग्रुएंट असणार आहे. कॉन्ग्रुएन्सी आपण या सिम्बॉलने डिनोट करतो. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. सेगमेंटचं मिड पॉईंट म्हणजे काय, हे सुद्धा सिम्पल आहे. मिड पॉईंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, मिड पॉईंट म्हणजे एक्झॅक्टली सेंटरला असणारा पॉईंट. सो सपोज AB ही लाईन सेगमेंट आपण कन्सिडर केली, यावरती एक पॉईंट आहे M, सच दॅट A डॅश M डॅश B, म्हणजेच काय, M इज इन बिटवीन A अँड B. हा पॉईंट, ह्या पॉईंटची लोकेशन कशी आहे, या पॉईंटची पोझिशन कशी आहे की ज्यामुळे AM इज इक्वल टू MB असं आपण लिहू शकतो. तर ह्या केसमध्ये M असणार आहे सेगमेंट ABचा मिड पॉईंट.
सिम्पल आहे. मिड पॉईंट म्हणजे काय असतो तेच फक्त आपल्याला सेगमेंटच्या फॉर्ममध्ये इथे बघायचं आहे. सपोज जर आपण हे डिस्टन्स कन्सिडर केलं ए बी, एवढं डिस्टन्स 10 असेल, ठीक आहे, 10 युनिट्स असेल, तर इथे 5 युनिट आणि 5 युनिट दोन्ही साईडने इक्वल डिस्टन्सवरती किंवा इक्वी डिस्टन्स जो पॉईंट असणार आहे हा पॉईंट असणार आहे या सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट. म्हणून एम असणार आहे मिड पॉईंट, कारण तो या सेगमेंट ए बीला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड करतो आहे. सिम्पल आहे. मिड पॉईंट म्हणजे काय हे आपल्याला जे माहिती आहे तेच फक्त आपल्याला सेगमेंटसाठी लिहायचं आहे. म्हणून इथे लिहिलेलं आहे एम इक्वल टू एम बी प्रोव्हाइडेड एम इज इन बिटवीन ए अँड बी, देन एम इज कॉल्ड एज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट, 2 सेगमेंट आपल्याला कम्पेअर करायचे आहे. तर याचा अर्थ काय, कंपॅरिझन म्हणजे आपण नेहमी चेक करतो हे 3 सिम्बॉल, बरोबर, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू. सो थोडक्यात सपोज 2 लाईन सेगमेंट दिले असतील ए बी आणि सी डी. आपल्याला ह्या 2 लाईन सेगमेंटची कंपॅरिझन करायची आहे. लाईन सेगमेंट आपण ॲक्च्युली लाईन सेगमेंटची आयडेंटिटी कशामुळे असते, लाईन सेगमेंटच्या लेंथमुळे, बरोबर. म्हणजे आपल्याला इथे लेंथ कम्पेअर करायची आहे. तर आपण काय करणार, ह्या 2 ज्या लाईन सेगमेंट आहे त्याची लेंथ कम्पेअर करू. सपोज या केसमध्ये जसं लेंथ सी डी लेंथ ए बीपेक्षा मोठी दिसते, राईट. याचाच अर्थ काय, सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. हे झालं कंपॅरिझन, हे झालं या 2 लाईन सेगमेंटचं कंपॅरिझन. फक्त लेंथ चेक करायचे, कोणती लेंथ मोठी असणार आहे कोणती लेंथ छोटी असणार, त्यानुसार आपण हे कंपॅरिझन इथे लिहू शकतो. जर यामध्ये जर सपोज असं असतं की किंवा हे असे आपण लिहू शकतो, सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. एकच अर्थ आहे, सी डी ए बीपेक्षा मोठा आहे किंवा ए बी सी डीपेक्षा लहान आहे. किंवा सपोज अशी केस असेल की ह्या 2 लेंथ एक्झॅक्ट इक्वल असेल, तर आपण असं लिहिणार सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट सी डी. ही झाली कंपॅरिझन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सो कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. सेकंड लास्ट पॉईंट, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट ऑर रेज. तर 2 सेगमेंट किंवा रे किंवा सेगमेंट आणि रे एकमेकांना परपेंडिक्युलर केव्हा असेल ती कंडिशन इथे दिलेली आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काय, परपेंडिक्युलर म्हणजे काय, ज्यावेळेस अँगल 90 डिग्री फॉर्म होतो त्या केसमध्ये सपोज आपण याला बोललो लाईन एल आणि लाईन एम. लाईन एल आणि लाईन एम ज्यावेळेस इंटरसेक्ट होता त्यावेळेस फॉर्म होणारा अँगल 90 डिग्री आहे. ज्यावेळेस आपण असा सिम्बॉल दाखवतो याचा अर्थ काय, अँगल आहे 90 डिग्री, ठीक आहे. त्यावेळेस आपण काय बोलतो, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम और लाईन एम इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. तेच आपल्याला सेगमेंटसाठी किंवा रेजसाठी आपल्याला बघायचं आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं बघा, एक ए बी आणि सी डी, सी डी एक लाईन दिसते, ए बी हा एक सेगमेंट दिसतोय, त्या दोघांमध्ये फॉर्म झालेला अँगल आहे 90 डिग्री. याचाच अर्थ काय, सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. सेगमेंट ए बी, बरोबर, सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. किंवा जर आपण सी डी जर फक्त असा कन्सिडर केला, सी आणि डी, ओके, रे म्हणून जर आपण कन्सिडर केला तर आपण लिहू शकतो सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे सी डी. म्हणजे सेगमेंट आणि लाईन किंवा सेगमेंट आणि रे कोणती जरी कंडिशन असेल त्यामध्ये फॉर्म होणारा अँगल जर 90 डिग्री असेल तर आपण बोलतो की ती लाईन सेगमेंट लाईनसोबत किंवा ती लाईन सेगमेंट रेसोबत परपेंडिक्युलर आहे. ओके, सिम्पल आहे. अँगल 90 डिग्री पाहिजे, अँगल 90 डिग्री असेल तर करस्पॉन्डिंग सेगमेंट किंवा लाईन किंवा सेगमेंट आणि रे एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे. फाईन. नेक्स्ट, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन म्हणजे एक लाईन आहे आणि एक पॉईंट आहे, ठीक आहे. या पॉईंटचं ह्या लाईनपासूनचा डिस्टन्स किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय असं डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. ही लाईन आणि हा पॉईंट यामध्ये असणारं डिस्टन्स किती असणार, तर हे जे डिस्टन्स असतं हे डिस्टन्स नेहमी हे जे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. त्यामुळे जर सपोज हे डिस्टन्स ए युनिट्स असेल तर आपण असं बोलणार ह्या पॉईंटचा ह्या लाईनपासूनचा डिस्टन्स किती असणार आहे, ए युनिट्स. ओके, नेहमी आपण एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डिस्टन्स कन्सिडर करतो. म्हणजे ह्या पॉईंटपासून या लाईनवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा, ते जे डिस्टन्स असणार ते डिस्टन्स असणार आहे ह्या लाईनचा पॉईंट, ह्या पॉईंटचा लाईनपासूनचा डिस्टन्स. ओके, तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, एक लाईन घेतली आहे लाईन ए बी, एक पॉईंट घेतला आहे सी, ए बी आहे आणि पॉईंट सी आहे. या सी पॉईंटचं ए बीपासूनचं डिस्टन्स किती असणार ते कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी काय करायचं, पॉईंट सी मधून ए बीवरती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, परपेंडिक्युलर अँगल फॉर्म होणार 90 डिग्री. हे जे डिस्टन्स असणार आहे, सपोज हे डिस्टन्स ए असेल तर हे डिस्टन्स असणार आहे ए युनिट. ए युनिट विल बी डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी
किंवा डिस्टन्स ऑफ लाईन ए बी फ्रॉम पॉईंट सी. ठीक आहे. म्हणून इथे लिहिलं आहे सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू लाईन ए बी, लेंथ सी डी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम ए बी इज नथिंग बट लेंथ सी डी, हे डिस्टन्स. ओके. यामध्ये ज्यावेळेस आपण ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू ना, ही लाईन या लाईन ए बीला जिथे इंटरसेक्ट करेल हा जो पॉईंट असेल की जिथे हा अँगल 90 डिग्री फॉर्म होतं, याला आपण बोलतो फूट ऑफ परपेंडिक्युलर. डी पॉईंटला आपण काय बोलतो, फूट ऑफ परपेंडिक्युलर, फूट. ठीक आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केली जिथे इथे मिळणार आहे याला आपण बोलतो फूट ऑफ परपेंडिक्युलर. सिंपल आहे, क्लिअर. एक होतं परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल पाहिजे, 90 डिग्री अँगल असेल मग ते सेगमेंट असेल, रे असेल और लाईन असेल, काही फरक पडत नाही. 90 डिग्री अँगल पाहिजे म्हणजे मग त्या दोन लाईन सेगमेंट और रे किंवा लाईन हे एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पॉईंटचं लाईनपासूनचं डिस्टन्स फाईंड करायचं असतं, पॉईंटचं लाईनपासून हा पॉईंट इथे सुद्धा असू शकतो. ठीक आहे. तर हे जे डिस्टन्स नेहमी काय असतं, हे डिस्टन्स नेहमी असं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे असणार आहे ते असणार आहे या दोघांमधलं डिस्टन्स. क्लिअर. प्रॅक्टिस सेट 1.2 फर्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल शोज पॉईंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कॉर्डिनेट्स. एक टेबल दिलेलं आहे, यामध्ये नंबर लाईनवरचे काही पॉईंट्स दिलेले आहे, त्याचे कॉर्डिनेट्ससुद्धा दिलेले आहे. डिसाईड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. या टेबलच्या खाली काही आपल्याला पेअर दिलेला आहे सेगमेंटच्या, आपल्याला डिसाईड करायचं आहे की ह्या ज्या पेअर आहे या पेअर कॉन्ग्रुएंट आहे की नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय डिसाईड करायचं आहे, हे जे दोन सेगमेंट दिलेले आहे प्रत्येक केसमध्ये, हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे की नाही हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे म्हणजेच काय, दोन सेगमेंटची लेंथ सारखी आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. सेगमेंटची लेंथ आपण कशी फाइंड करणार, फॉर एक्झाम्पल डी हा सेगमेंट आपण कन्सिडर केला, सो सेगमेंटची लेंथ किती असणार आहे, एल ऑफ डी, बरोबर. ही असणार आहे लेंथ ऑफ सेगमेंट डी. सेगमेंटची लेंथ आपण ज्यावेळेस आपल्याकडे कॉर्डिनेट असेल त्यावेळेस आपण कशी फाइंड करणार, सेगमेंटची लेंथ म्हणजेच काय, थोडक्यात डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स, बरोबर. या दोन पॉईंटमधला डिस्टन्स, या दोन पॉईंटमधला डिस्टन्स म्हणजे या दोन पॉईंटचे जे कॉर्डिनेट्स असणार आहे त्याच्यामधला डिफरन्स. डिफरन्स आपण कसा घेतो, जो मोठा कॉर्डिनेट असेल मायनस लहान कॉर्डिनेट, बरोबर, असे आपण सबट्रॅक्शन करतो किंवा लहान कॉर्डिनेट आपण मोठ्या कॉर्डिनेटमधनं मायनस करतो. मग आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी फॉर एक्झाम्पल लेंथ डी फाइंड करायची, लेंथ ऑफ सेगमेंट डी फाइंड करायची, म्हणजेच आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट डी आणि फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पॉईंट डी आणि पॉईंट ई या दोघांचे कॉर्डिनेट चेक करायचे. -7 आणि 9 यामध्ये मोठा नंबर कोणता आहे, 9. म्हणजे यामध्ये हे डिस्टन्स किती असणार आहे, 9 - -7. सो 9 + 7 दॅट इज इक्वल टू 16. तर अशा पद्धतीने लेंथ डी आपण फाइंड आउट करू. त्याच पद्धतीने लेंथ ऑफ सेगमेंट ए बी फाइंड आउट करणार आणि त्यानंतर ह्या दोन लेंथ इक्वल आहे की नाही त्यावरून आपण डिसाईड करू दिलेले दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे की नाही. ठीक आहे. समजलं क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. सो फर्स्ट सॉल्व्ह करूया आपण सेगमेंट डी ई आणि सेगमेंट ए बी. सो जे पॉईंट्स इथे मेन्शन केले त्याचे आपण कोऑर्डिनेट्स लिहून घेऊया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट डी ई. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी -7, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई 9, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी 5 किंवा इज इक्वल टू. ओके. चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण लिहिले. आपण कन्सिडर करतो सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी. नाव लेंथ ऑफ डी ई, लेंथ ऑफ सेगमेंट डी ई म्हणजेच काय, दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स डी अँड ई. सो दॅट इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ डी आणि ई. यामध्ये मोठा नंबर आहे ई, बरोबर. -7 आणि 9 मध्ये मोठा नंबर आहे 9. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई आधी लिहावं लागणार आहे. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ऑफ डी. ओके. सो हे असणार आहे 9 - -7. सो 9 + 7 दॅट इज इक्वल टू 16. हे झाले लेंथ डी. त्याच पद्धतीने ए बी, फॉर सेगमेंट ए बी लेंथ ऑफ ए बी म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी. याचाच अर्थ काय, आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे कोऑर्डिनेट ऑफ ए आणि बी. मोठा नंबर आहे 5 म्हणजे आपल्याला बी आधी लिहावं लागणार, त्यामधून आपण मायनस करणार कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए, राईट. सो बीचा कोऑर्डिनेट आहे 5, एचा कोऑर्डिनेट आहे -3. 5 + 3 8. ओके. सेगमेंट डीची लेंथ आली 16, सेगमेंट ए बीची लेंथ आली 8. याचाच अर्थ काय, लेंथ ऑफ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी, राईट. दॅट इज
हवं तर 1 and 2 आपण असं लिहू शकतो फ्रॉम 1 and 2. या दोन्ही लेंथ सारख्या नाही आहे, लेंथ सारख्या नाही म्हणजेच काय, सेगमेंट DE इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. त्यामुळे ही पेअर कॉन्ग्रुएंट नाही, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स नाही आहे. क्लिअर. याच पद्धतीने सेकंड सेगमेंट BC and AD, BC and AD फॉर्मॅट तर सारखाच असणार आहे, आपल्याला फक्त आता इथे जे पॉईंट्स आहेत पॉईंट्स आपले चेंज होणार आहे. BC and AD. त्यामुळे आपण पॉईंट B, पॉईंट C, पॉईंट A आणि पॉईंट D याचे कॉर्डिनेट्स लिहूया. Bचा कॉर्डिनेट आहे 5, C 2, A -3 and D -7. ओके. फर्स्ट आहे BC, सेगमेंट BC ची लेंथ, सो दॅट इज इक्वल टू, याचाच अर्थ काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड पॉईंट C. पॉईंट B आणि पॉईंट C यामध्ये मोठा नंबर आहे 5, म्हणजे आपल्याला Bच्या कॉर्डिनेटमधून Cचा कॉर्डिनेट मायनस करायचा. सो दॅट इज इक्वल टू 5 - 2 दॅट इज इक्वल टू 3. लेट्स से हे आहे 1. सेकंड आहे AD. AD म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड D. A आणि D -7 आणि -3 यामध्ये मोठा नंबर आहे -3, म्हणजे आपल्याला A मधून कॉर्डिनेट ऑफ A मायनस कॉर्डिनेट ऑफ D असे सबट्रॅक्शन करावे लागेल. सो -3 मायनस ऑफ -7 -3 + 7 दॅट इज इक्वल टू 4. अगेन फ्रॉम 1 and 2 आपल्याला दाखवायचं आहे की दिलेले दोन सेगमेंट आपल्याला चेक करायचं आहे दिलेले दोन सेगमेंट इक्वल लेंथचे आहे की नाही. म्हणून आपण लिहिणार फ्रॉम 1 and 2 लेंथ ऑफ BC 3 आली आणि लेंथ ऑफ AD आली 4. म्हणजे ह्या दोन्ही लेंथ इक्वल नाही आहे. इक्वल नाही आहे म्हणजेच काय, सेगमेंट BC इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. सिंपल आहे. सेगमेंटची लेंथ कंपेअर करायची आहे, म्हणजे आपण त्यासाठी फक्त लेंथ ऑफ दॅट सेगमेंट फाइंड आउट करतो कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करून, आणि त्यानंतर त्या दोन ज्या लेंथ मिळतात त्या आपण कंपेअर करतो. इक्वल असेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट, इक्वल नसेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट नाही आहे. त्याच पद्धतीने थर्डसाठी आहे BEAD. ठीक आहे. AD तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, सो आपण तसाच यूज करू शकतो. आपल्याला कंपेअर करायचे सेगमेंट BE आणि AD. त्यामुळे जे पॉईंट्स इथे मेन्शन केले आहेत त्याचे आपण कॉर्डिनेट्स इथे लिहूया. B इज 5, E इज 9, A -3 आणि D -7. ओके. फर्स्ट सेगमेंट BE म्हणून आपण फाइंड करणार लेंथ ऑफ BE. BEची लेंथ म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड E. B आणि E यामध्ये मोठा नंबर आहे 9, म्हणजे आपण Eच्या कॉर्डिनेटमधनं Bचा कॉर्डिनेट मायनस करणार. सो दॅट इज इक्वल टू 9 - 5 4. ओके. सेकंड AD म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड D, कॉर्डिनेट ऑफ A मायनस कॉर्डिनेट ऑफ D, तर तो डिफरन्स येतो 4. फ्रॉम 1 and 2 यामध्ये जर तुम्ही बघितलं या दोन्ही लेंथ सारखे आले आहे. सो लेंथ BE इज इक्वल टू लेंथ AD, दॅट इज लेंथ of segment BE is equal to length of segment AD. लेंथ इक्वल आहे म्हणजेच काय, सेगमेंट BE इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. त्यामुळे फक्त ही जी थर्ड पेअर होती, हे थर्ड पेअरमध्ये दिलेले जे सेगमेंट आहे, थर्ड केसमध्ये दिलेले जे सेगमेंटची पेअर आहे ती कॉन्ग्रुएंट असणार आहे. सेकंड क्वेश्चन अगदी सिंपल क्वेश्चन आहे. पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. सेगमेंट AB दिली आहे, तिचा मिड पॉईंट आहे M. इफ AB इक्वल टू 8, ABची लेंथ दिलेली आहे 8, देन फाइंड द लेंथ ऑफ M. तर आपल्याला एमची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो सोल्युशनमध्ये M इज मिड पॉईंट of segment AB and AB is equal to 8.
याचाच अर्थ काय, सपोज ही सेगमेंट ए बी आहे, या ए बीची लेंथ आहे 8 आणि एम हा मिड पॉईंट आहे, म्हणजे एम हा ए आणि बीच्या एक्झॅक्ट सेंटरला असणार आहे. एम मिड पॉईंट आहे, त्यामुळे या दोन्ही लेंथ सारख्या असणार आहे. बरोबर, मिड पॉईंटची प्रॉपर्टी काय असते, मिड पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. आपल्याला फाइंड करायची लेंथ ऑफ एम, म्हणजे आपल्याला ही लेंथ फाइंड करायची आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज ए एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. करेक्ट, मिड पॉईंट आहे म्हणून ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे, आणि ही इंडिव्हिज्युअल लेंथ जी असणार ती टोटल लेंथच्या हाफ असणार आहे, म्हणजे एम इक्वल टू एम बी इक्वल टू हाफ ऑफ ए बी. अँड देअरफॉर लेंथ एम इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ए बी. लेंथ ए बी दिलेली आहे 8, सो हाफ इंटू 8 दॅट इज इक्वल टू 4, अँड हेन्स लेंथ ए एम इज इक्वल टू 4. इथे आपण असं लिहू शकतो, लेंथ ऑफ एम, देअरफॉर लेंथ ऑफ एम इज 4. बस डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन होता. मिड पॉईंटच्या डेफिनेशनचा आपण यूज केला. मिड पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, त्यावरून ए एम इक्वल टू हाफ ऑफ ए बी दॅट इज 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. एक सेगमेंट सी डी आहे, तिचं मिड पॉईंट दिला आहे पी. इफ सी पी इज 2.5, फाइंड लेंथ सी डी. सी पी 2.5 दिला आहे, तर आपल्याला सी डीची लेंथ फाइंड आउट करायची आहे. अगेन आपल्याला सेम मिड पॉईंटची प्रॉपर्टी यूज करायची आहे. व्हॉट इज गिवन, पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. त्यानंतर सी पी दिला आहे 2.5. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर आपण एक सेगमेंट सी डी कन्सिडर करू. ओके, सी डीचा मिड पॉईंट आहे पी. मिड पॉईंट आहे म्हणजे पी इथे असणार आहे. मिड पॉईंटची प्रॉपर्टी काय असते, मिड पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला 2 इक्वल लेंथमध्ये डिवाइड करतो. म्हणजे एवढी जर 10 सेंटीमीटर एवढी जर सी डीची लेंथ असेल तर सी पी असणार आहे 5 आणि पी डी असणार आहे 5, म्हणजे हाफ ऑफ टोटल लेंथ. ओके, आपल्याला दिलेला आहे सी पी म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे, ही लेंथ दिलेली आहे 2.5. आपल्याला फाइंड करायचं आहे सी डी. सिम्पल आहे, हा 2.5 आहे म्हणजे हा सुद्धा 2.5 असणार आहे. 2.5 प्लस 2.5 दॅट इज 5. किंवा तुम्ही असं बोलू शकता 2.5 हा आहे, सो सी पी इज इक्वल टू हाफ ऑफ सी डी. हा जो 2.5 आहे हा टोटल किती पाहिजे 5 असेल, ते त्याच वेळेस त्याचा हाफ 2.5 असणार आहे, म्हणजे सी डीची लेंथ किती असणार आहे 5. ओके, तर आपण इथे असं लिहू शकतो, दिस इम्प्लाइज लेंथ सी पी इज इक्वल टू लेंथ पी डी इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ सी डी. करेक्ट, ही लेंथ सारखी आहे, दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल लेंथ. अँड देअरफॉर सी पी दिलेला आहे 2.5 इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ सी डी. 2.5 इंटू 2 is equal to length CD, and hence length CD is equal to 2.5 into 2 that is 5. हे झाले याचा फायनल आन्सर. फोर्थ क्वेश्चन. इफ AB equal to 5 cm, BP equal to 2 cm and AP equal to 3.4 cm, compare the segments. आपल्याला 3 सेगमेंट दिलेले आहे, AB, BP आणि AP. तर हे सेगमेंट्स आपल्याला कंपेअर करायचे. सेगमेंट कंपेअर करायचे म्हणजे आपल्याला सेगमेंटची लेंथ कंपेअर करायची. ज्यावेळेस आपण सेगमेंटची लेंथ कंपेअर करतो त्यावेळेस आपण काय करतो, आपण त्या सेगमेंटमधलं रिलेशन डिसाईड करतो, कोणता सेगमेंट कोणापेक्षा लहान आहे, मोठा आहे, और इक्वल आहे, हे रिलेशन आपण इथे डिसाईड करतो. सो दॅट इज कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. सो सोल्युशनमध्ये आपल्याला दिलेला आहे AB इक्वल टू 5 सेंटीमीटर, म्हणजेच लेंथ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, लेंथ AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. ह्या 3 लेंथ्स आपल्याला दिलेल्या आहे, आपल्याला त्याला कंपेअर करायचं आहे. आता लेंथ ज्यावेळेस आपण कंपेअर करू त्यावेळेस आपण हे नंबर्स कंपेअर करणार, बरोबर. सेगमेंटची लेंथ कंपेअर करू म्हणजे त्याची काय लेंथ दिलेली आहे ह्या व्हॅल्यूज आपण कंपेअर करू. त्यामुळे आपण इथे असं लिहू शकतो, 2 इज लेस दॅन 3.4 विच इज लेस दॅन 5 टू 3.45. हे रिलेशन लिहिलं. याचाच अर्थ काय, 2 सेंटीमीटर इज लेस दॅन 3.4 सेंटीमीटर इज लेस दॅन 5 सेंटीमीटर. याचाच अर्थ काय, 2 सेंटीमीटर ही लेंथ कसली आहे बीपीची, 3.4 सेंटीमीटर एपीची लेंथ आहे आणि 5 सेंटीमीटर एबीची लेंथ आहे. करेक्ट.
याचाच अर्थ काय, याचाच अर्थ बीपीची लेंथ एपीची लेंथ आणि एबीची लेंथ आपण कंपेअर केली, त्यामध्ये लेंथ बीपी इज लेस दॅन लेंथ एपी इज लेस दॅन लेंथ एबी. याचाच अर्थ काय, आपण असं लिहू शकतो सेगमेंट बीपी लेस दॅन सेगमेंट एपी लेस दॅन सेगमेंट एबी. हे झालं दिलेल्या 3 सेगमेंटचा कंपॅरिझन. ओके. क्वेश्चन नंबर 5. इथे थोडा स्पेस कन्स्टंट आहे, त्यामुळे क्वेश्चन प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या काय 1-2 लाईन तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. क्वेश्चन काय, राईट द आन्सर्स टू फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर 1.13. एक फिगर दिला आहे 1.13, त्याचा यूज करून आपल्याला हे जे क्वेश्चन्स आहे क्वेश्चन्स आन्सर करायचे आहे. फिगर जर तुम्ही बघितली त्यामध्ये काय दिलं आहे, एक लाईन दिली आहे, त्या लाईनवरती पॉईंट्स दिले आहे TS RPQ. आता त्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपल्याला इथे विचारले, ते आपल्याला त्याचा आन्सर करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन, राईट द नेम ऑफ ऑपोजिट रे ऑफ रे RP. आपल्याला काय सांगितलं आहे, रे RP, त्याचा ऑपोजिट रेचं नाव आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. रे RP म्हणजे काय, रे RP असं लिहिलेलं आहे. याचाच अर्थ काय, ह्या रेचा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे R. ओके. रे आहे म्हणजे ह्या साईडला एक ॲरो असणार आहे, बरोबर. रेला नेहमी एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एक ॲरो असतो. तर इथे आहे पॉईंट P, इथे आहे पॉईंट Q. आपण एवढा पोर्शन आपण कन्सिडर करतो रे RPचा आहे रे RP. आपल्याला काय क्वेश्चन विचारला आहे, राईट द नेम ऑफ ऑपोजिट रे ऑफ रे RP. याचा ऑपोजिट रे म्हणजे कोणता असणार आहे, ऑपोजिट रे म्हणजे R पासून स्टार्ट होणारा रे असणार आहे. ऑपोजिट रे R पासून स्टार्ट होईल, पण तो ह्या डायरेक्शनला असणार आहे, अशा पद्धतीने. ओके. आता इथे कोणते कोणते पॉईंट्स आहे, S आणि T. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, ऑपोजिट रे ऑफ RP इज RP. याचा ऑपोजिट रे कोणता असणार, R पासून स्टार्ट होणारा रे RT किंवा RS हा सुद्धा एक रेच आहे, बरोबर. जर मी RS हा जो पॉईंट S पॉईंट कन्सिडर केला तर हा सुद्धा एक रे आहे, त्यामुळे याचा ऑपोजिट रे असणार आहे RT और RS. समजलं. ऑपोजिट रे असा एक रे आहे, सपोज हा A आहे, इथे पॉईंट B आहे. ऑपोजिट रे काय असणार आहे की A पासून स्टार्ट होणारा रे लेट्स से इथे पॉईंट C आहे, सो ABचा ऑपोजिट रे असणार आहे AC. त्याच लॉजिकनी RPचा ऑपोजिट रे असणार आहे RT और RS. दोघांपैकी कोणताही एका रेला तुम्ही ऑपोजिट रे कन्सिडर करू शकता. त्यामुळे फर्स्टचा आन्सर आलं RT और RS. ओके. RT और RS. सेकंड, राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे RP अँड रे राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. आपल्याला वर्ड बघा काय यूज केलेला आहे वर्ड, इंटरसेक्शन सेट. तर आपण ज्यावेळेस सेट्स हा चॅप्टर बघितला त्यामध्ये आपण 2 टर्म्स बघितल्या होत्या. एक होता युनियन ऑफ सेट, दुसरा होता इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन म्हणजे आपण काय घेतो, इंटरसेक्शन म्हणजे आपण नेहमी कॉमन पॉईंट कन्सिडर करतो, राईट. युनियन म्हणजे आपण सगळे पॉईंट्स कन्सिडर करतो, आणि ज्यावेळेस इंटरसेक्शन असतं त्यावेळेस ज्या 2 सेटमध्ये जे काही कॉमन पॉईंट्स असतील ते आपण कन्सिडर करतो. त्यामुळे ही गोष्ट एवढी लक्षात ठेवा. आता आपल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ म्हणजे हा रे आहे इथे PQ अँड रे RP, इथे आहे पॉईंट R. ओके. तर आपल्याला काय सांगितलं, आपल्याला इंटरसेक्शन फाइंड करायचं आहे रे PQचा म्हणजे हा असा रे, आणि सेकंड रे आहे रे RP म्हणजे हा रे. ओके. RP रे आहे ना, त्यामुळे RP या दोघांचं आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन. आता या दोघांमध्ये कॉमन काय असणार आहे, एवढी टोटल लेंथ आणि ही लेंथ म्हणजे कॉमन काय असणार आहे, हा रिजन, राईट. याचाच अर्थ काय, याचा इंटरसेक्शन सेट काय असणार आहे, इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड RP इज. आता याचा इंटरसेक्शन सेट कोणता असणार आहे, रे PQ. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे रे PQ. समजते. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन कोणता असणार आहे, पहिला रे होता PQ म्हणजे हा रे, दुसरा रे होता RP. इथे पॉईंट P जरी इथे असला तरी पण रे आहे, त्यामुळे तो रे असं पुढे एक्सटेंड होणार आहे, बरोबर. त्यामुळे याचा इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे हा म्हणजे रे PQ. नाउ थर्ड क्वेश्चन, राईट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. आता इथे ऑपरेशन आहे युनियन, इंटरसेक्शन ऑपरेशनवरचं, इंटरसेक्शन ऑफ सेट्स हे ऑपरेशनवरचा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. आता नेक्स्ट आहे युनियन.
युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे आपण सगळे एलिमेंट्स किंवा ऑल पॉईंट्स आपण कन्सिडर करतो थोडक्यात, बरोबर. ज्यावेळेस आपण दोन सेटचा युनियन घेतो त्यावेळेस आपण त्या दोन्ही सेटमध्ये असणारे सगळे एलिमेंट्स कन्सिडर करतो. त्याच लॉजिकने आपल्याला आता इथे युनियन फाइंड आउट करायचं आहे. कसलं युनियन फाइंड करायचं आहे? रे पी क्यू. रे पी क्यू म्हणजे पी पॉईंटपासून स्टार्ट होणारा हा रे, दिस इज रे पी क्यू. त्यानंतर सेकंड आहे रे क्यू आर. रे क्यू आर म्हणजेच काय? हा रे क्यूपासून स्टार्ट होतोय, इथे ह्या डायरेक्शनला जातोय तो, इथे आर पॉईंट आहे, इथे एस पॉईंट आहे, लेट्स इथे टी पॉईंट आहे, बरोबर. तर आपल्याला आता काय सांगितलं? आपल्याला युनियन घ्यायचा आहे. युनियन कसला घ्यायचा आहे? रे पी क्यूचा हा रे, आणि दुसरा आहे रे क्यू आर. क्यू आर म्हणजे ह्या दिशेला जाणारा रे. ह्या दोघांचं आपल्याला युनियन घ्यायचं आहे. युनियन म्हणजे त्यामध्ये सगळे काही एलिमेंट्स आले पाहिजे. सगळे एलिमेंट्स आले पाहिजे म्हणजेच काय? एवढा पोर्शन, राईट, आर क्यू, बरोबर. याचाच अर्थ काय? हे काय असणार आहे बघा, इथे पॉईंट आर आहे, इथे पॉईंट क्यू आहे, बरोबर. हे काय झालं? ही झाली लाईन आर क्यू और लाईन क्यू आर, करेक्ट. दोन एक रे ह्या डायरेक्शनला जातोय, एक रे ह्या डायरेक्शनला जातो. ह्या दोन्ही रेचे आपण ज्यावेळेस युनियन घेऊ त्यावेळेस आपल्याला अशी लाईन मिळणार आहे. या लाईनवरचे एंड पॉईंट काय असणार? इथे असणार आहे पॉईंट क्यू, इथे असणार आहे पॉईंट आर. म्हणजेच काय? युनियन जो असणार आहे दिलेला दोन रेचा तो असणार आहे लाईन आर क्यू और लाईन क्यू आर. समजलं आपण लाईन का घेतलाय? लाईन आपण का रेवरून लाईनवर का आलो आपण? कारण एक रे या डायरेक्शनला होता, दुसरा रे ह्या डायरेक्शनला होता, म्हणजे असा काही होता, बरोबर. पी क्यू आणि क्यू आर. आपल्याला त्याचं युनियन घ्यायचं म्हणजे सगळे पॉईंट्स कन्सिडर करायचे, म्हणजे आपण हे दोन्ही जॉईन करूया असं आपण समजू शकतो. त्यामुळे आपल्याला अशी एक लाईन मिळेल आणि त्याचे पॉईंट्स असणार, इथे असणार आहे आर, इथे असणार आहे पॉईंट क्यू. त्यामुळे थर्डसाठी आन्सर आहे युनियन ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर इज लाईन क्यू आर और लाईन आर क्यू. इथे वर्ड कोणता महत्त्वाचा आहे? इथे वर्ड महत्त्वाचा आहे लाईन, ठीक आहे. लाईन मिळते आपल्याला, लाईन आर क्यू और लाईन क्यू आर. ओके, सो थर्डचा आन्सर आहे लाईन क्यू आर और लाईन आर क्यू. नाउ फोर्थ वन, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. आता सेटवरचे इंटरसेक्शन युनियन ऑपरेशन बघितले. आता सबसेट. सबसेट म्हणजे काय आठवते? सबसेट म्हणजे एका सेटचा काहीसा छोटासा पार्ट जो असतो त्याला आपण बोलतो सबसेट. ओके, तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. म्हणजे सेगमेंट क्यू आर हा कोणत्या सेटचा सबसेट आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. सेगमेंट क्यू आर म्हणजे अशी लाईन आहे आपल्याकडे, इथे टी एस आर पी आणि क्यू. सेगमेंट क्यू आर, सेगमेंट क्यू आर म्हणजे करेक्ट हा आहे सेगमेंट क्यू आर, राईट. सेगमेंट आपण नेहमी अशा दोन पॉईंट्सने दाखवतो. याला दोन एंड पॉईंट असते, एक एंड पॉईंट आहे आर, एक एंड पॉईंट आहे क्यू. तर आपल्याला विचारलं सेगमेंट क्यू आर हा कशाचा सबसेट आहे? कोणत्या रेचा सबसेट आहे? कोणत्या? स्टेट द रेज ऑफ इट सेगमेंट क्यू आर इज सबसेट. कोणत्या रेचा सबसेट आहे? आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट बऱ्याचशा रेसचा सबसेट असू शकतो. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे सेगमेंट क्यू आर इज सबसेट ऑफ रे. सेगमेंट क्यू आर इज सबसेट ऑफ रे क्यू आर, बरोबर. सेगमेंट जो आहे, सेगमेंट हा ह्या रेचा सबसेट असणारच आहे, कारण जर तुम्ही हे असं कन्सिडर, इथे क्यू पॉईंट आहे, इथे आर पॉईंट आहे, क्यू आर हा रे कन्सिडर केला, ह्या रेवरतीच क्यू आर हा सेगमेंट आहे, बरोबर. म्हणजेच काय? क्यू आर हा सेगमेंट रे क्यू आरचा सबसेट असणार आहे. त्याच पद्धतीने आपण असं लिहू शकतो, क्यू आर झाला रे क्यू एस पण पॉसिबल आहे, रे क्यू टी सुद्धा पॉसिबल आहे, बरोबर. क्यू टी जर आपण असा रे कन्सिडर केला, क्यू आणि टी, ह्या रेवरतीच आर पॉईंट असणार आहे, म्हणजे हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट हा रे क्यू टीचा सुद्धा सब पार्ट असणार किंवा त्याचा तो सबसेट असणार आहे. त्याच पद्धतीने क्यू एस सुद्धा तो सबसेट असणार आहे. याच पद्धतीने आपण आता ह्या डायरेक्शनचा रे कन्सिडर केला, आपण असं सुद्धा रे कन्सिडर करू शकतो. त्यामुळे हा याचाही सबसेट असू शकतो. क्यू आर ऐवजी आपण आर क्यू सुद्धा लिहू शकतो, आर क्यू, बरोबर. आर क्यूचा सुद्धा रे आर क्यूचा सुद्धा सेगमेंट क्यू आर हा सबसेट असणार आहे.
त्याच पद्धतीने रे एस क्यू आणि रे टी क्यू यामधल्या कोणत्याही एका रेचा हा सबसेट असणार आहे. समजलं. या डायरेक्शनचे आपण रे कन्सिडर केलेले, दोन्ही डायरेक्शनचे रे थोडक्यात आपल्याला कन्सिडर करायचे. त्यामुळे या दिलेल्या 6 रेजपैकी कोणत्या एका रेचा सेगमेंट किंवा सबसेट असणार आहे. ओके. त्यामुळे यासाठी आन्सर असणार आहे क्यू आर रे, क्यू आर, क्यू एस, क्यू टी, आर क्यू, एस क्यू आणि टी क्यू. आपण फक्त याला रिव्हर्स केलं, क्यू एस एस क्यू, क्यू आर आर क्यू, क्यू टी टी क्यू. ठीक आहे. नेक्स्ट, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेस विथ कॉमन एंड पॉईंट आर. तर आपल्याला असे ऑपोजिट रेसचे पेअर लिहायचे आहे आणि एंड पॉईंट असणार आहे आर. आपल्याला माहिती रेमध्ये नेहमी एकच एंड पॉईंट असतो आणि एक साईडला तो जो रे आहे तो इन्फायनाइटली पुढे जातो. त्यामुळे इथे आपल्याला कन्सिडर करायचं आहे कॉमन एंड पॉईंट आर. आर हा पॉईंट कन्सिडर करून आपल्याला ऑपोजिट रेसच्या पेअर इथे लिहायचे आहे. तर त्यासाठी आपण काय करू, जी लाईन दिलेली आहे ती परत एकदा इथे ड्रॉ करूया. टी एस आर, इथे पी आणि इथे क्यू. तर आपल्याला आर पॉईंटच्या रेफरन्सने आपल्याला हे रेस लिहायचे. ऑपोजिट रे, ऑपोजिट रे म्हणजे एक रे ह्या डायरेक्शनला, दुसरा रे ह्या डायरेक्शनला. ओके. त्यामुळे पहिला रे आपण लिहू शकतो, एक एंड पॉईंट असणार, कॉमन एंड पॉईंट असणारा आर एंड पॉईंट असणार. रे कोणता असणार आहे, एक रे असेल आर पी बरोबर, आणि दुसरा रे असेल आर एस या डायरेक्शनला, आर पी आर एस. सेकंड पेअर आपण असे लिहू शकतो, रे आर पी, या डायरेक्शनचा रे आपण लिहू शकतो रे आर टी. ओके. त्याच पद्धतीने नेक्स्ट रे आपण लिहू शकतो रे आर क्यू अँड रे आर क्यू, या डायरेक्शनला आपण लिहू शकतो आर टी. अगेन रे आर क्यू अँड रे आर क्यू, या डायरेक्शनला रे आपण लिहू शकतो आर एस. अशा काही पॉसिबिलिटीज आहे ऑपोजिट रेच्या. फक्त आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे, एक कॉमन पॉईंट पाहिजे त्याला आर. त्यामुळे आपल्याला आर ह्या कॉमन पॉईंटशी रिलेटेड रेज आपल्याला लिहायचे. ऑपोजिट रे, एक रे ह्या डायरेक्शनमध्ये घेतला तर एक रे ह्या डायरेक्शनमधला पाहिजे आहे. ओके. सो काही नावं आपण इथे लिहूया. आर पी आर एस ही एक पेअर आहे. त्यानंतर आर पी आर टी ही एक पेअर आहे. आर क्यू आर टी, आर क्यू आर एस. ओके. नेक्स्ट, राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. आपल्याला कोणतेही दोन रेचे नावं लिहायचे. इथे तरी ऑपोजिट रेची कंडिशन होती, इथे तशी कोणती कंडिशन नाही दिलेली. आपल्याला कोणतेही दोन रेज लिहायचे आहे ज्याच्यामध्ये कॉमन एंड पॉईंट असणार आहे एस. टी एस आर पी आणि क्यू, कॉमन एंड पॉईंट एस. एस हा एंड पॉईंट असणार आहे. रे कोणते असणार आहे, लेट्स से रे एस आर, रे एस टी, त्यानंतर अजून आपण रे आर पी सुद्धा लिहू शकतो, एस पी लिहू शकतो, एस क्यू सुद्धा लिहू शकतो. तर हे पॉसिबल नेम्स आहे रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. ओके. एस टी एस आर एस पी एस क्यू, दोन कोणतेही सांगितले आहे. सो लेट्स से एस आर आणि एस टी. लास्ट, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. इंटरसेक्शन म्हणजेच काय, कॉमन काय आहे या दोन रेमध्ये ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आता कोणते रेस दिलेले आहे, रे एस पी. एस पी म्हणजे हा रे एस, इथे आर, इथे पी आहे. सो दिस इज रे एस पी. सेकंड आहे रे एस टी. रे एस टी म्हणजे एस आणि टी. सो दिस इज रे एस टी. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. आता रे एस पी आणि रे एस टी याच्यामध्ये कॉमन काय आहे, काय कॉमन दिसते. कॉमन फक्त आपल्याला हा एक पॉईंट दिसतोय, कोणती लेंथ कॉमन नाही आहे किंवा कोणता रे किंवा कोणती लेंथ काहीच कॉमन नाही. यामध्ये आपल्याला कॉमन काय दिसतंय, फक्त पॉईंट एस. म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे. सो आपण असं लिहू शकतो, इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी इज पॉईंट एस. समजलं. पॉईंट एस का लिहिलं, कारण जर इथेच तुम्ही बघा हे ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं आहे, हा रे ह्या डायरेक्शन, हा रे ह्या डायरेक्शनला, याच्यामध्ये फक्त हा जो एंड पॉईंट आहे हा एंड पॉईंट सारखा आहे. सो पॉईंट एस इज कॉमन.
इंटरसेक्शनचं जे आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं त्यामध्ये बघा काय होतं, रे पी क्यू होता बरोबर, आणि रे आर पी होता. आर पी म्हणजे इथे असा असा हा रे होता राईट. यामध्ये कॉमन काय होतं, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काय होता, हा पोर्शन होता राईट. म्हणून आपण त्यासाठी आन्सर लिहिलं होतं रे पी क्यू. यामध्ये कॉमन काय, इथे फक्त पॉईंट कॉमन दिसतोय म्हणून याचा आन्सर असणार आहे पॉईंट एस. लास्ट क्वेश्चन नंबर 6. एक फिगर दिले 1.14. क्वेश्चन, आन्सर द क्वेश्चन्स विथ हेल्प ऑफ फिगर 1.14. तर या नंबर लाईनचा यूज करून आपल्याला काही क्वेश्चन्स आन्सर करायचे. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट द पॉईंट्स विच आर ॲट इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. इक्वी डिस्टन्स म्हणजे काय, सेम डिस्टन्सवरती. ओके, तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलं की आपल्याला असे पॉईंट मेन्शन करायचे विच आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. तर पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवर असणारे कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते आपल्याला इथे मेन्शन करायचे. समजले क्वेश्चन काय, पॉईंट बी पासून इक्वल डिस्टन्सवर म्हणजे बीच्या ह्या साईडला जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स बीच्या लेफ्ट साईडला सुद्धा पाहिजे. राईट साईडचं लेफ्ट साईडचं डिस्टन्स सारखं आहे म्हणजे इक्वी डिस्टन्स आहे. असे कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते आपल्याला इथे मेन्शन करायचे. आता जर तुम्ही बघितलं, आपण बी वरती फोकस करूया. इथे बी आहे, पॉईंट बी 2. त्यानंतर इथे काही पॉईंट नाही आहे 3ला. 4ला पॉईंट आहे सी, 5ला पॉईंट आहे व्ही, डी पॉईंट आहे 6. ह्या साईडला इथे पॉईंट मेन्शन नाही केलेला. इथे पॉईंट ए 0, -1ला पॉईंट नाही दिलेला, -2 पी, -3 एल, त्यानंतर क्यू -4, यू -5 आणि आर आहे -6ला. ओके, स्टेट पॉईंट्स विच आर ॲट इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. पॉईंट बी म्हणजे हा पॉईंट. यापासून इक्वी डिस्टन्स पॉईंट कोणते कोणते आहे. बीचं आपण जर राईट साईड कन्सिडर केली, राईट साईडला पहिला पॉईंट आपल्याला कोऑर्डिनेट दिलेला पॉईंट जो आहे पॉईंट आहे सी. सीचं डिस्टन्स बी पासून किती आहे, 2 युनिट्स बरोबर, 1 and 2. किंवा तुम्ही असंही करू शकता, जे आपण डिस्टन्स फाइंड केलं 2 पॉईंटमधलं त्यामध्ये आपण काय करतो, मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट मायनस करतो म्हणजे 4 - 2 दॅट इज 2. सी हा पॉईंट बीच्या राईट साईडला 2 युनिट एवढ्या डिस्टन्सवरती आहे. बीच्या लेफ्ट साईडला 2 युनिट डिस्टन्सवरती कोणता पॉईंट आहे, 1 युनिट 2 युनिट आहे पॉईंट ए. म्हणजे ए आणि सी हे 2 पॉईंट बी पासून इक्वी डिस्टन्स असणार आहे. समजले काय सांगते ते. त्याच पद्धतीने आता आपण पुढचा पॉईंट बघू, व्ही. व्ही जो पॉईंट आहे याचं लोकेशन किंवा याचं कोऑर्डिनेट आहे 5. बी आणि व्ही याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 5 - 2 दॅट इज 3 बरोबर. राईट साईडला 3 युनिट आहे. बीच्या लेफ्ट साईडला 3 युनिट डिस्टन्सवरती कोणता पॉईंट आहे, 3 युनिट म्हणजेच हे किती असणार, 1 2 3. बट इथे आपल्याला काही पॉईंट मेन्शन नाही केलेला आहे त्यामुळे आपण व्ही हा पॉईंट कन्सिडर किंवा ही पेअर आपण घेऊ शकत नाही कारण इथे कोणता कोऑर्डिनेट कोणता पॉईंट इथे मेन्शन केलेला नाही आहे. नेक्स्ट आहे पॉईंट डी. आता डी आणि बी यामध्ये हे याचा कोऑर्डिनेट आहे पॉईंट बीचा 2, याचा आहे 6. त्यामुळे हे डिस्टन्स किती असणार, 6 - 2 दॅट इज 4. बीच्या लेफ्ट साईडला 4, 1 2 3 4 म्हणजे हा झाला पॉईंट बी. करेक्ट, हे 4 युनिट आणि हे 4 युनिट म्हणजे आपल्याला इथे 2 पेअर मिळतात. आता अजून पुढच्या पॉसिबिलिटीज आहे का नाही, कारण या साईडला अजून आपल्याकडे काही कोऑर्डिनेट्स दिलेले नाही किंवा काही पॉईंट्स नाही आहे आणि आपल्याला बी पासून इक्वी डिस्टन्स विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त हे 3 पॉईंट कन्सिडर करायचे होते. 3 पॉईंट चेक करायचे होते की त्याचे करस्पॉन्डिंग सेम डिस्टन्सवरती या साईडला कोणते पॉईंट्स आहे का. 3 पॉईंट झाले. स्वतः आपल्याला पुढच्या काही केसेस नाही आहे त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 2 पेअर असणार, एक पेअर असणार आहे एसीची आणि एक पेअर असणार आहे पीडीची. ठीक आहे, तर आता आपण हे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये लिहू. पॉईंट्स किंवा असं लिहूया आपण, डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड सी इज इक्वल टू 4 - 2 दॅट इज इक्वल टू 2. Distance between point B and A is equal to 2 - 0 that is equal to 2. This implies point A and C are equidistant from B. करेक्ट. त्याच पद्धतीने हे 2 घेतले. आता आपल्याला डी कन्सिडर, ही केस ही समजली ना. व्ही पॉईंट जरी आपण कन्सिडर केला तरी करस्पॉन्डिंग इथे कोणता पॉईंट अवेलेबल नाही त्यामुळे आपल्याला ही पेअर नाही घ्यायची. नेक्स्ट, डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड डी इज इक्वल टू 6 - 2 दॅट इज इक्वल टू 4 अँड डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड पी
is equal to 2 minus minus 2, that is equal to 4. And this implies point P and D are equidistant from B. ओके, आपल्याला पॉइंट्स मिळाले आहे. फर्स्ट आहे AC आणि दुसरा आहे PD. सेकंड क्वेश्चन, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट Q. पॉईंट Q पासून इक्विडिस्टंट म्हणजे सेम डिस्टन्सवरती असणाऱ्या पॉईंटची आपल्याला पेअर लिहायची आहे. तर हा क्वेश्चन सुद्धा फर्स्ट क्वेश्चनच्या पद्धतीनेच आपल्याला इथे सॉल्व करायचा आहे. सो सगळ्यात आधी आपण Qच्या दोन्ही साईडला इक्वल डिस्टन्सवर असणारे पॉईंट्स आपल्याला इथे लिहायचे आहे. तर सगळ्यात आधी पहिला पॉईंट आपण U कन्सिडर करू. Qच्या इमिडिएट लेफ्टला कोणता पॉईंट आहे? U आणि Q यामधला डिस्टन्स किती आहे? 1 युनिटचा. त्यामुळे Qच्या राईट साईडला 1 युनिट डिस्टन्सवरती कोणता पॉईंट आहे? पॉईंट L. सो L आणि U ही एक पेअर असणार आहे. 1 युनिट लेफ्ट 1 युनिट राईट. त्याच पद्धतीने आता नेक्स्ट पॉईंट Qच्या लेफ्ट साईडला नेक्स्ट पॉईंट आहे R. हे डिस्टन्स किती आहे? 2 युनिट्स, बरोबर. त्यामुळे Qच्या राईट साईडला 2 युनिट डिस्टन्सवर असणारा पॉईंट कोणता आहे? 1 युनिट 2 युनिट. सो ही सुद्धा एक पेअर असणार आहे P अँड R. आता Qच्या लेफ्ट साईडला अजून कोणते पॉईंट प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे आपल्याला फक्त ह्या दोनच पेअर्स इथे मिळणार आहे. ओके, सो कोऑर्डिनेट ऑफ Q इज इक्वल टू -4. त्यानंतर Uचा कोऑर्डिनेट आहे -5, Lचा कोऑर्डिनेट आहे -3. ओके, फर्स्ट केस आपण कन्सिडर करू U आणि L. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड U. सो हे डिस्टन्स किती असणार आहे? यामध्ये कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे? -4. -4 मधनं आपण लहान कोऑर्डिनेट मायनस करू, म्हणजे -5 मायनस करूया. सो -4 + 5 दॅट इज इक्वल टू 1. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन Q अँड L. Q आणि L यामध्ये -4 आणि -3 असे दोन कोऑर्डिनेट आहे. यामध्ये मोठा कोऑर्डिनेट आहे -3, यामधून आपण लहान कोऑर्डिनेट मायनस करूया. सो -3 + 4 दॅट इज इक्वल टू 1. And therefore we can write distance between point Q and U is equal to distance between point Q and L. म्हणजेच Q आणि U हे डिस्टन्स Q आणि L एवढ्या डिस्टन्सच्या इक्वल आहे. याचाच अर्थ काय? पॉईंट U and L are equidistant from Q. करेक्ट? Q पासून इक्विडिस्टन्स आहे. पहिली पेअर मिळाली आपल्याला U and L ची. नाउ नेक्स्ट आपल्याला हे P आणि R ची पेअर इथे मेन्शन करायची आहे. सो फॉर सेकंड, कोऑर्डिनेट ऑफ Q -4. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ R, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P. R चा कोऑर्डिनेट आहे -6, P चा कोऑर्डिनेट आहे -2. ओके, सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड P. Q आणि P यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे? -2 - 4 दॅट इज इक्वल टू -2 + 4 दॅट इज इक्वल टू 2. QP QR, डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड R. Q आणि R यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे? -4 - -6 -4 + 6 दॅट इज इक्वल टू 2. ओके, अँड देअरफॉर वी कॅन राईट डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड P इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड R. दिस इम्प्लाइज हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे, म्हणजे Q पासून इक्विडिस्टन्स असणारे पॉईंटची पेअर कोणते आहे? P अँड R. देअरफॉर पॉईंट P अँड R आर इक्विडिस्टंट फ्रॉम Q. ओके, त्यामुळे सेकंड पेअर काय आहे? P आणि R. दोन पॉईंट मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अगेन सेम मेथड कोऑर्डिनेट्स यूज करून आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो थर्डसाठी पॉईंट U आणि V मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यामुळे फर्स्ट असणार आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट U, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट V. Uचा कोऑर्डिनेट आहे -5 -4 -5. Vचा कोऑर्डिनेट आहे 4 अँड 5 राईट. -5 पेक्षा 5 मोठा आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन U अँड V इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट V ऑफ
पॉइंट V माइनस कोऑर्डिनेट ऑफ U. So that is equal to 5 minus minus 5, that is equal to 10. म्हणून distance between U and V is equal to 10. ओके 10. त्यानंतर PC, पॉइंट P आणि पॉइंट C. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C. P चा कोऑर्डिनेट आहे -2, C चा कोऑर्डिनेट आहे 4. -2 पेक्षा 4 मोठा आहे. Therefore distance between point P and C is equal to कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. ओके, सो हे किती असणार आहे? C चा कोऑर्डिनेट 4, P चा कोऑर्डिनेट -2, 4 + 2 दॅट इज 6. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड C इज 6. नाव नेक्स्ट VB. P आणि B या दोन पॉईंटमधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट V चे कोऑर्डिनेट आहे 4, 5. V चं कोऑर्डिनेट काय असणार आहे? 5. आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B चा कोऑर्डिनेट 2 इज लेस दॅन 5. त्यामुळे या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स ज्यावेळेस फाइंड करायचं त्यावेळेस आपण कोऑर्डिनेट ऑफ V यामधून मायनस करू कोऑर्डिनेट ऑफ B. So that is equal to 5 minus 2, that is equal to 3. Okay, last distance between point U and L. त्यामुळे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट U, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट L. पॉइंट U चे कोऑर्डिनेट आहे -5, -4 -5. L -2 -3. -3 is greater than -5. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉइंट U and L इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ, यामध्ये -5 पेक्षा -3 मोठा आहे त्यामुळे आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ L मायनस कोऑर्डिनेट ऑफ U ही सबट्रॅक्शन करावी लागेल. सो कोऑर्डिनेट ऑफ L इज -3, U चा कोऑर्डिनेट आहे -5. सो -3 + 5 दॅट इज इक्वल टू 2. त्यामुळे हे डिस्टन्स असणार आहे 2. डिस्टन्स बिटवीन UL इज